तर माझं इंट्रोडक्शन शॉर्टमध्ये म्हणजे यावेळेस UPSCची सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनमध्ये माझा ऑल इंडिया रँक म्हणजे पूर्ण भारतातून माझा 126वा क्रमांक आलेला आहे. तर स्टार्ट म्हणून असं सांगेल की आता समजा 4-5 दिवसांपूर्वी रिझल्ट आला, तर त्या दिवशी ज्या दिवशी रिझल्ट येणार होता त्या दिवशी एक आतुरता असते, एक आशा असते की सिलेक्शन व्हायला पाहिजे, कारण 1 वर्षाची पूर्ण मेहनत असते, त्याच्या पहिलेपासूनची पण मेहनत असते, आपलं बरेचसे इनपुट्स असतात. तर असं एक आशा असते, एक हुरूप असतो की व्हायला पाहिजे. पण मी ह्यावेळेस जेव्हा रिझल्ट येणार होता, जेव्हा असं माहिती होतं की रिझल्ट येईल, त्यावेळेस मी एक इमोशनली न्यूट्रल असं होतो यावेळेस की सक्सेस फेलियर मॅटर नाही करत. माझं असं एक रिअलायझेशन असं झालं की आपण आपलं काम करत राहायचं, आपण आपला अभ्यास करत राहायचं, आपण आपलं स्ट्रॅटेजी, आपण आपलं प्लॅनिंग करत राहायचं, आपण इम्प्रुव्हमेंटवर लक्ष द्यायचं आणि मग आपल्या हातात जे आपण जसं केलेलं आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला भेटतं. ह्या माइंडसेटने मी एक इमोशनली न्यूट्रल माइंडसेट ठेवून पीडीएफ ओपन केलेली, रिझल्टची जी पीडीएफ ओपन येते ती ओपन केलेली. तर मग अशी काही फळाची अपेक्षा न करता जेव्हा मी रिझल्ट ओपन केला तेव्हा मला आश्चर्य वाटलं. जेव्हा माझा रँक आला, मी स्वतःच एकदम खुश झालो की एवढा चांगला रँक माझा कसा आला. तर एक ओव्हरजॉय, एक ओव्हरजॉय तर झालोच, एक हॅपीनेस तर आलीच रँक बघून. हाऊएव्हर त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट एक सेल्फ सॅटिस्फॅक्शनची फिलिंग जी असते, की आपण जे ह्याच्यामध्ये इनपुट्स टाकलेले, जे एफर्ट्स टाकलेले आहेत, जे सॅक्रिफायसेस केलेले आहेत, त्याची एक पोचपावती म्हणून मिळाली, की माझं जे कष्ट वाया नाही गेलं, माझे सॅक्रिफायसेस वाया नाही गेले. त्या कष्ट सॅक्रिफायसेसमध्ये खूप सारे आहेत. हाऊएव्हर थोडेसे सांगायचे झालं म्हणजे पूर्ण रात्रभर अभ्यास करायचा. एक स्ट्रिक्ट शेड्यूल असतं. त्या स्ट्रिक्ट शेड्यूल स्वतःच आपल्याला एक शेड्यूल बनवून त्याला अ, जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणे आपण स्टिक करू शकतो ते करणं. त्याच्यानंतर भूक तहान विसरून अभ्यासाकडे, रिव्हिजनकडे त्याच्याकडे फोकस देणं. त्याच्यानंतर घराच्या बाहेर नाही पडायचं. कोणते कार्यक्रम असले, कोणी लोकं आले तर येऊन भेटून जायचे. असं चालूनच निघून जायचे, भेट नाही व्हायची. तर मग असे छोटे-मोठे, लहान-मोठे सॅक्रिफाइसेस असतात आणि ते अॅक्युम्युलेशन होऊन जे त्याच्या अगेन्स्ट जे सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळालं, तर त्याचा जो आनंद असतो तो खूप मोठा असतो. तर त्याच्यानंतर रिझल्ट लागल्यापासून तर मग लोकांचं भेटणं, लोकांचे कॉंग्रॅच्युलेशन, शुभेच्छा सगळं चांगलंच आहे, चालूच आहे आणि मग ते चांगलं वाटतं. एक अ, आपल्या आसपासच्या लोकांनी अभिनंदन केलेलं, त्यांच्या शुभेच्छा माझ्यावर मला देतात ते. ते एक चांगली फिलिंग असते. एक कम्युनिटीचं एक सपोर्ट आणि एक माझ्या खुशीमध्ये ते सहभागी होतात. तर ती पण एक चांगली फिलिंग असते. तर मी म्हणेल ह्या यशामध्ये हे फक्त माझं यश नाहीये. तर दिस इज अ कल्मिनेशन ऑफ लॉट्स ऑफ फॅक्टर्स अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट वुड बी अ सपोर्ट सिस्टम. एक सपोर्ट सिस्टम कोणत्याही गोष्टीसाठी, ही परीक्षा क्रॅक करायसाठी किंवा अ, जीवनामध्ये काहीही अचीव्ह करायसाठी एक सपोर्ट सिस्टम लागते, स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम लागते. तर माझ्यासाठी ही सपोर्ट सिस्टम म्हणजे माझी फॅमिली होती. माझी आई, वडील आणि माझी बहीण. तर माझं हे जे जे पण मला मिळालेलं आहे, जे पण यश मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये मी त्यांचं कॉन्ट्रिब्युशन पण तेवढंच मानतो, जेवढं माझं आहे. तर थोडेसे छोटेसे इन्सिडन्सेस जर तुमच्याशी शेअर करायचे झाले, तर म्हणजे असं आहे की अ, आईचं सर्वात पहिले मेन्शन करतो, की आईचा ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांचा एक मॉरल सपोर्ट असतो, एक इमोशनल सपोर्ट असतो. एक मागून एक पाठिंबा असतो. ते तर असतंच. पण एक प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर जेव्हा माझा परीक्षा लिहायचा जेव्हा वेळ असतो, तेव्हा 6-6 तास पेपर द्यायला लागतात. 3 तासाचे 2 पेपर असतात आणि मग मध्ये गॅप असतो. तर मग त्यामध्ये मध्ये जो गॅप असतो त्याच्यामध्ये हात दुखून येतात मुलांचे. खूप खूप हात दुखतात कारण 3 तास कंटिन्युअस लिहायचं असतं. तर त्याच्यामध्ये मग हात दुखून येतात. म्हणजे मग तो जो दुखणं पुढच्या पेपरसाठी, पुढच्या पेपरला अफेक्ट नको व्हायला म्हणून आई मध्येच मग मसाज करून द्यायची. ते मेडिकलवरून धावत जाऊन ते रिलीज स्प्रे असतो. ते रिलीज स्प्रे मारून मग ॲटलीस्ट की पुढचा पेपर थोडासा तरी म्हणजे कमी दुखणं तेवढं कमी व्हायला पाहिजे. ते झालं.
त्याच्यानंतर लिहून लिहून माझ्या बोटांवरती असे घट्टे पडायचे पेन पकडून पकडून. तर मग त्याच्यासाठी मग आई घरून मग गरम पाणीच घेऊन चला. तर मग त्या गरम पाण्यामध्ये ॲटलिस्ट मध्ये जेवता जेवता थोडंसं बोट टाकून मध्ये तेवढं पण थोडं दुखणं कमी व्हायचं. परत पुढच्या पेपरासाठी किंवा दुसऱ्या दिवसासाठी जेव्हा आपण पेपर घेतो तेव्हा त्याच्यावरती फरक नको पडायला. तर असे लहान लहान इन्सिडन्सेस, असे छोटे छोटे इन्सिडन्सेस, तर आताचा जो पण नंबर आलेला आहे त्याच्यामध्ये ते सगळे जे इन्सिडन्सेस आहेत ते सगळे त्यांचं जे पण कॉन्ट्रीब्युशन आहे तर ते पण आहे. त्याच्यानंतर माझ्या वडिलांचाही त्याच्यामध्ये तेवढा सहभाग होता. तर वडिलांनी मला जे फ्रीडम दिलं, मला माझं करिअर चूज करायचं किंवा मला पुढे काय करायचं आहे, त्यांनी कधी त्यांचं मत लादलं नाही की तू हे कर ते कर. त्यांनी दे ऑलवेज अज्युम की आय एम वाईज इनफ. मला माझं माझं चूज करायचं, त्यांनी तेवढं मला फ्रीडम दिलं आणि त्यांनी एक खंबीर पाठिंबा दिला. त्याचंही ह्या यशामध्ये तेवढंच कॉन्ट्रीब्युशन आहे. तर थोडक्यात माझ्या लास्ट इयरच्या जर्नीबद्दल सांगायचं झालं तर मी ऑलरेडी मागच्या वर्षीच्या एक्झाम थ्रू IPS मध्ये सिलेक्ट झालेलो होतो. तर आय वॉज ऑलरेडी अन IPS, बट असं होतं की मला माहिती होतं की माझी कॅपेबिलिटी याच्यापेक्षा जास्त आहे. आय कुड अचीव मोर. सो मी आय जॉईन द सर्व्हिस जॉईन केली. हाऊएव्हर आय डिसाइडेड टू गिव्ह अनदर अटेम्प्ट. तर पण मग हे थोडंसं डिसिजन थोडंसं असं आहे की थोडंसं करेजियस बोलायला लागेल. कारण की असं असतं की एकदा की साहेब झाला, IPS ही खूप मोठी पोझिशन आहे. तर एकदा की साहेब झाला की ते एक सोसायटी एक वेगळ्या प्रकारे बघते. जसं की आता जसं माझा इथे सत्कार होतोय तसं माझे बरेच सत्कार झाले. लोक येऊन भेटतात, कॉंग्रॅच्युलेशन करतात, साहेब बोलतात. तर मग एक चांगलं वाटतं. आणि त्याच्यानंतर मग सोडून मग परत घरी जायचं आणि परत अभ्यास करायचं, परत बुक्स वाचायचे, परत टेस्ट सिरीज द्यायचं, हे ह्याला करायला थोडा कंटाळा येतो. पण मग तरी जे सक्सेस मिळालेलं आहे ते डोक्यात न जाऊ देता परत टेबलवर बसलो, परत अभ्यास करायला लागलो. कारण की एक ध्येय होतं. एक ध्येय होतं जे आपल्याला पाहिजे, आणि एक सेल्फ बिलीफ, एक माझ्यावरती विश्वास होता की मी ह्याच्यापेक्षा जास्त करू शकतो. तर या 2-3 गोष्टींचा मेळ घालून परत एक्झामला बसलो आणि मग प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू त्याच्यासाठी पण खूप कमी कमी पिरियड भेटत होता. पण एक थोडीशी अंडरस्टँडिंग आलेली, एक कॉन्फिडन्स आलेला. त्याच्याने आता जे त्याच्यामुळे एक ह्या वेळेसचा अटेम्प्ट क्लिअर करू शकतो. त्याच्यानंतर आज इथे थोडीशी यंग ऑडियन्स दिसते. त्यांच्यासाठी मला युजली ॲडवाईस मागतात की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे मुलांनी. जो कोणी जे स्टार्ट करत असेल प्रिपरेशन किंवा त्यांना इच्छा असेल ह्या सर्व्हिसेसमध्ये यायची किंवा अटेम्प्ट द्यायची, ही परीक्षा असो किंवा दुसऱ्या MPSCच्या परीक्षा असो किंवा दुसऱ्या SSCच्या वगैरे असतात. तर त्याच्यासाठी आय वुड ब्रीफली गिव्ह 2-3 ॲडवाइसेस व्हेरी ब्रीफ. तो फर्स्ट वन, आय वुड से क्लॅरिटी. एक थोडीशी क्लॅरिटी असणं इम्पॉर्टंट आहे की आपण का करतोय, आपल्या करिअरकडून, आपल्या लाईफकडून आपले काय एक्सपेक्टेशन्स आहेत. तर ती एक क्लॅरिटी असली की मला का करायचं आहे, तर ते कसं करायचं आहे त्या गोष्टी ज्या आहेत ते मिळून येतात. म्हणून मग एक क्लॅरिटी असणं की आपल्याला काय आहे, एक उद्देश असणं, तर ते इम्पॉर्टंट राहतं. सेकंड इज प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजायझिंग. तर एक कोणताही मोठा गोल असेल, कोणती एक्झामिनेशन क्रॅक करायला त्याचं प्लॅन असणं, त्याचं स्ट्रॅटेजी डिवाइस करणं स्वतःची, आणि मग त्याच्या अकॉर्डिंगली त्याला टॅकल करणं इज हेल्पफुल. आणि थर्ड वन एक असं आहे की कोणतेही मोठं गोल जेव्हा अचीव्ह करतो तेव्हा असं नसतं की आपण प्रत्येक वेळेसच खुशच राहतो आणि प्रत्येक वेळेस आपल्याला सक्सेसच भेटतं. निराशा आणि हताशा ही खूप कॉमन गोष्ट आहे. तर ह्या निराशेमध्ये आपण फेलियर हे खूप कॉमन फिनॉमिना आहे. तर त्याच्यामध्ये आपण निराश किंवा हताश होऊन चालणार नाही. त्याच्यामध्ये एक ऑप्टिमिस्टिक आउटलुक आणि एक इच्छाशक्ती असली तर आपल्याला जे गोल पाहिजे ते आपल्याला भेटतं. ते आपण गॅरंटी नाही करू शकत की मला आता पाहिजे की मला कोणत्या प्रकारे पाहिजे. कधी आणि कसं ते तुमच्या हातात नाहीये, बट ते भेटतं जरूर. ह्याची दॅट इज सर्टन. तर असं मी माझी UPSCची जर्नी आणि स्टोरी मी थोडक्यात तुमच्या समोर मांडली. ते ऐकून घेतल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभारी आहे. आणि परत एकदा आंबेडकरी युवा समिती CBD बेलापूर आणि आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
UPSCचा प्रवास सुकर नाही, खूप कष्टदायक आहे. पण एकदा ठरवलं, जिद्द मनात पेटली की माणूस अभूतपूर्व कार्य करून जातो, खूप अभ्यास करून जातो. ज्यांनी हा आयोजन घडवला आणि ज्यांनी तो घडवण्यासाठी मेहनत घेतली, मी सन्मान्य आयुक्त सोनवणे मॅडम आणि सरांना सोनवणे विनंती करतो की आपण मंचावरती यायचं. त्या दोघांचा आपण त्यांच्या विनंतीमुळे हा आयोजन घडवला आहे. मी बोलतो मॅडम विनंती करतो की आपण आपल्या स्टुडंटचा दोन्ही मान्य आवडल्यानंतर सत्कार करायला तुमच्या असते. म्हणून या दोन्ही आईवडिलांचा खूप मेहनत घेतली ऐकत आहे त्याच्या दिवसासाठी. मी पिंपळांना जाण्याची विनंती करतोय. वरती याच्या पिंपळांना सुनील वसंत मेहले, पिंपळांना संतोष कांबळे, आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. संतोष कांबळे, दिनेश सरवडे, अजय, अविनाश आहे का? दोन मिनिटं सर, दोन मिनिटं फक्त 2 मिनिटं. या सर्वांचा सत्कार पिंपळांना पण आपल्या मान्यवरांच्या हस्ते करायचा आहे. कारण की सिद्धिंग मध्ये कोणी आयला मान्यवरांचा सत्कार त्यांचा सन्मान करायचा आहे. पिंपळांना 2 मिनिटं लवकर आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. पिंपळांना कुणालाही वैद्यकीय मदत लागो, कुठल्याही येतो रात्रीचा उभा राहणारा आपला कार्यकर्ता आहे. मी सन्मान्य दैवत सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा मान्यवरांना. पिंपळांना पुन्हा मी मॅडम बोलतो. सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करणं खूप गरजेचं आहे. आजचा हा कार्यक्रम अख्खा दिवसभर चालणार आहे. दुपारी जेवणानंतर जो कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये जे राहिलेले ज्ञात अज्ञात कार्यकर्ते असतील त्या सर्व कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा सत्कार केला जाईल. जे कोणी राहिले असतील त्या सर्वांचा पुन्हा एकदा सत्कार केला जाईल. यानंतर माननीय श्री ॲडव्होकेट किशोर कांबळे सरांना मी विनंती करते, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि बोधिसत्व डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर ज्यांची आपण 133वी जयंती साजरी करत आहोत, अशा सर्व महामानवांना माझा त्रिवार अभिवादन. मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे आणि सत्कार समारंभामध्ये आपला जवळजवळ 2 तास गेलेला आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढण्यासाठी ते गरजेचं असते. तरी बाबासाहेबांची जयंती म्हटल्यानंतर बाबासाहेबांचे आणि थोर महान व्यक्तींचे या देशाच्या प्रती असलेले विचार आहेत ते पण ऐकून घेण्याची संधी हा या जयंतीच्या निमित्ताने आपल्याला मिळत असते. आणि नेमकी विचार प्रबोधनाच्याच वेळेस आपला जेवणाचा वेळ होतो आणि वेळ संपते आणि विचार प्रबोधन हे फक्त 5 आणि 10 मिनिटात आटपून घ्या असा सल्ला आपल्याला देण्यात येतो. हे बरेच ठिकाणी चालत असते. तरी आज ज्या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत हा परिसर म्हणजे सम्राट अशोकांच्या काळी हा अपरांत प्रदेश म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश होता आणि आहे. या प्रदेश CBDच्या बाजूला ज्या पर्वताच्या रांगा आहेत, या पर्वताच्या रांगामध्ये आपल्याला बऱ्याचशा बुद्धिस्ट देव पण आपल्याला आढळतात. आणि हा सम्राट अशोकाचा हा जो अपरांत प्रदेश आहे, ज्याला आज आपण CBD असं म्हणतो, बेलापूर या गावामध्ये CBD हा सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट असा हा CBD प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये बाजूलाच ONGC कॉलनी आहे, त्यामध्ये मी जवळजवळ 10 वर्ष वास्तव्य केलेलं आहे. आणि या गावस्कर मैदानामध्ये आपण
3 मोठ्या धम्म परिषदा पण आयोजित केलेल्या आहेत, आंतरराष्ट्रीय धम्म परिषदा झालेल्या आहेत आणि त्या परिषदेला CBDT बेलापूरमध्ये असंख्य बंधू आणि भगिनींनी त्याला सहकार्य केलेलं आहे। या परिषदेमध्ये ज्यांनी महाथेरो प्रज्ञानंद जे लखनौला होते असे जे भिक्षू होते, बाबासाहेबांना धम्म दीक्षा देणारे ते भिक्षू पण या परिषदेला आले होते। वामन गोडबोले सर ते पण या परिषदेला आले होते आणि श्रीलंका, म्यानमार अशा असंख्य भिक्षुगण त्या परिषदेला आलेला होता आणि त्या ती परिषद याच ठिकाणी झालेली होती। ते मला प्रामुख्याने आठवण करून मी देत आहोत। या आयोजित कार्यक्रमाला आंबेडकर युवा समिती हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या सर्व आयोजित करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन देतो। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आयुष्यमान पुष्पराज दहिवडे साहेब, आयुक्त GST, त्याचप्रमाणे आयुष्यमान BG पोडगे सर, आयुष्यमान पवार सर, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेले भालेराव सर आमचे जुन्या परिचयातले आहेत, त्याचप्रमाणे युवा समितीचे आयुष्यमान स्वप्नील गायकवाड, राहुल सिरसाट, शशिकांत साळवे साहेब आणि आज या ठिकाणी विशेष ज्यांचा सत्कार झालेला आहे असे विवेक सोनावणे यांनी आताच IPS एक्झाम पास केलेली आहे आणि एक देशातल्या 126 रँक मध्ये त्यांनी मिळवलेला आहे। अत्यंत कठीण परिश्रम करून आणि आपल्या बुद्धिमत्तेची जे झलक आहे त्यांनी इथं दाखवली आणि तो रँक त्यांनी मिळवला, त्याबद्दल त्यांचं आपलं सर्वांतर्फे अभिनंदन झालेलं आहे। ही व्यक्तिशः त्यांना मनापासून अभिनंदन देतो आणि ते एक आपल्या युवा लोकांचे प्रेरणास्थान आहेत आणि खास करून आपल्या नवी मुंबईतले ते व्यक्तिमत्व असल्यामुळे आपल्याला त्यांचा आणखी खास अभिमान वाटतो। आणि या कार्यक्रमाला उपस्थित आताच राहून गेलेले डॉक्टर अशोक गुरके सर नगरसेवक त्यांचंही या कार्यक्रमाला उपस्थित येऊन गेलेले आहेत आणि असंख्य माझे मित्रमंडळी ताडे साहेब पण इथं आहेत, अनेक माझ्या परिचयाचे लोक आहेत, त्यांनाही माझा सविनय संप्रेम देवी। मित्रांनो, वेळ मी 5-10 मिनिटातच बोलणार आहे कारण की बाबासाहेबांची आपण जयंती साजरी करत आहोत। तर बाबासाहेब असं एक व्यक्तिमत्व आहे की आंधळा माणूस ज्या प्रकारे एखाद्या हत्तीला आपल्या स्पर्शाने ओळखतो त्याप्रमाणे तो त्याचं वर्णन करत असतो। तो जो आंधळा माणूस पायाकडे स्पर्श केला तर तो म्हणतो हत्ती हा पायासारखा आहे, त्याच्या कानाला स्पर्श केला तर तो म्हणतो सुपासारखा आहे। आणि अशा प्रकारे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहत असताना त्यांचंही वर्णन व्यक्ती आपापल्या दृष्टिकोनातून करत असतो। बाबासाहेबांचं अखंड असं व्यक्तिमत्व आहे आणि बाबासाहेबांचं समग्र कार्य किंवा जीवन समर्पित असं जर कार्य केलं असेल तर ते काय कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या कार्यातून बाबासाहेबांनी या राष्ट्राला, या देशाला काय दिलेलं आहे, त्यांचं या राष्ट्राप्रती त्यांच्या जीवनातल्या कार्यातून काय योगदान मिळालेलं आहे असं शेवटी आपण सारांश त्याचा घेतो तेव्हा आपल्याला असं वाटते की बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे जे चळवळी केलेल्या आहेत, मग ते मानव अधिकाराचा लढा असो, मानव अधिकाराचा लढा म्हणजे महाड तलावामध्ये पाण्याचा सत्याग्रह त्यांनी केला, तो पाण्याचा सत्याग्रह नव्हता, तर जगामध्ये असा सत्याग्रह झाला नाही की 10 वर्ष आपला मानव अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे। मानव म्हणून पाणी आणि हवा आणि निसर्गात जे जे आहे ते मिळवण्याचा प्रत्येक मानवाला अधिकार असतो। तो अधिकार स्थापित करण्यासाठी बाबासाहेबांना 10 वर्ष संघर्ष करावा लागला। असा जगामध्ये दुसरा कुठलाच लढा झालेला आपल्याला दिसत नाही आणि असा मानव अधिकाराचा लढा बाबासाहेबांनी सुरू केला आणि तो लढा म्हणजे एका अस्पृश्य जातीसाठीच नव्हता,
तर या देशामध्ये अस्पृश्यतेच्या नावाखाली, चतुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली जो समाज बिघडलेला होता आणि जो अपंग झालेला होता, आणि या देशामध्ये सम्राट अशोकाच्या काळामधली जे संस्कृती होती, जे सांस्कृतिक धरोहर होतं, ज्यामध्ये सम्राट अशोकांनी आपल्या शिलालेखामध्ये राजा आणि प्रजा, राज्य हे कल्याणकारी राज्य कसं असलं पाहिजे हे शिलालेखामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यांचे शिलालेख पाहिल्यानंतर, आपल्याला त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात येते, आणि राजा आणि प्रजा याचा जो समीकरण आहे ते सम्राट अशोकाच्या संस्कृतीमधून आपल्याला दिसते. बाबासाहेबांनी, त्या तथागत गौतम बुद्धांनी जो समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हा जो मार्ग दिलेला आहे, तो मार्ग पुढे सम्राट अशोकांनी पुढे नेला आणि अखंड भारताची निर्मिती केली. आजचे जो अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, म्यानमार आहे, आणि इथून काश्मीर पासून तर खाली साऊथ पर्यंत असा अखंड भारत सम्राट अशोकांनी एकजूट केला, आणि त्यामध्ये सर्व धर्म सहभाव पण होता, जे आज आपल्या भारतीय संविधानामध्ये आज आपल्याला पाहायला भेटते. तर अशा ही सम्राट अशोकांनी निर्मित केलेली संस्कृती बाबासाहेबांना पुन्हा या भारत देशात प्रस्थापित करायची होती. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या प्रमुख मुद्द्यावर बाबासाहेबांनी या देशाला पुन्हा एकसंघ करण्यासाठी, एक राष्ट्र निर्मिती करण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून या भारताला एकसंघ केलेला आहे. म्हणून बाबासाहेबांनी दुसरं एक काम केलेलं आहे. एक तर भारतामध्ये असलेली जुनी संस्कृती ते पुन्हा आणलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून, आणि दुसरं म्हणजे 1956 साली धम्मचक्र प्रवर्तित करून, गतिमान करून बौद्ध धर्म या भारतामध्ये पुन्हा त्याचं गतिमान केलेलं आहे चक्र. अशा दोन महत्वाच्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनात घडलेल्या आहेत, आणि हे सगळं घडवून आणण्यासाठी बाबासाहेबांनी जे चळवळी केलेल्या आहेत, सामाजिक चळवळ, आर्थिक चळवळ, राजकीय चळवळ, या सर्व चळवळी केलेल्या आहेत. स्त्रियांसाठी त्यांनी जेव्हा राज्य सरकारामध्ये होते तेव्हा कोड बिल प्रस्तुत करून स्त्रियांमध्ये जे भारताच्या 50% लोकसंख्या आहे तो 50% हा चूल आणि मूल यामध्ये सीमित होता, आणि अशा 50% लोकांनाही आणि खास म्हणजे स्त्रियांनाही पुढे आणण्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाची मांडणी केली. ते त्यावेळेस पास झालं नाही, म्हणून बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदावरून राजीनामा पण त्यांनी दिला, पण आतापर्यंत टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी होत असलेली आपल्याला दिसते. डॉक्टर बाबासाहेबांच्या एकूण चळवळीकडे पाहत असताना बाबासाहेबांनी जो राष्ट्रासाठी जे काम केलेलं आहे, त्यावेळेस बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी काम केलं, म्हणून त्यांना दलितांचे कैवारी म्हणून आपण आपणच म्हणत होतो, इतर तर नंतर म्हणायलाच लागले. पण जसे जसे आम्ही शिक्षित झालो, जसे जसे बाबासाहेबांचे अनेक विचार आपण वाचायला लागलो, समजायला लागलो, त्यावेळेस बाबासाहेबांचे जे व्यक्तिमत्व आहे, सप्तरंग त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आपल्याला दिसायला लागले, आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी भारतामध्ये राज्य व्यवस्था कशी असली पाहिजे याचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे, ते आपल्याला संविधानाच्या प्रिएम्बल मध्येच आपल्याला पाहायला भेटते. आणि बाबासाहेबांनी धोक्याची सूचना पण आपल्याला दिलेली आहे. बाबासाहेबांनी जेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने एक निवेदन दिले होते, त्या निवेदनामध्ये राष्ट्रवादावर एक भाष्य केलेले होते. ते काय म्हणायचे की भारतीय अल्पसंख्यांचं हे दुर्दैव आहे की ज्यामध्ये राष्ट्रवाद ची एक नवीन परिभाषा तयार करण्यात आलेली आहे. स्वतःच्या मर्जीने बहुसंख्य लोकांनी अल्पसंख्य लोकांवर राज्य करायचं, आणि हा त्यांचा बहुसंख्य लोकांचा दैविक अधिकार आहे असे म्हणणारे लोक, आणि जर अल्पसंख्याक लोक आपल्या हक्कासाठी, सत्तेसाठी वाटा मागायला निघाले
तर त्या अल्पसंख्यांना जातीवादी म्हणायला लागले आणि असं मानणारा हा राष्ट्रवाद होऊ शकत नाही, म्हणून बाबासाहेबांनी त्याला हमखास विरोध केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आज लोकशाहीला ही जे घातक आहे ते काय घातक आहे की राष्ट्रवादामध्ये लोकशाहीला उत्तम स्थान आहे आणि जे सत्य सरकार आता जो राष्ट्रवाद प्रस्थापित करू इच्छितात आणि तो म्हणजे मूळ भारतीय संस्कृतीला बाजूला सारून राष्ट्रवादाची भ्रामक संकल्पना आपल्या समोर मांडतात की बहुसंख्याचा जो दैविक अधिकार आहे तोच राष्ट्रवाद आहे. ज्या अधिकारामध्ये आपल्याला यावेळेस संघाचे गुरुजी श्री गोवळकर यांचे पुस्तक आहे विचारधन, त्या विचारधनामध्ये त्यांनी एक अजेंडा मांडलेला होता की राष्ट्र कसं चालवायचं, सुरळीत राष्ट्र चालवायचं असेल तर राष्ट्रामध्ये एकच धर्म पाहिजे, एकच भाषा पाहिजे, एकच उपासना पद्धती असली पाहिजे, एक संस्कृती असली पाहिजे आणि एक नेता आणि एक पक्ष असला पाहिजे, अशी विचारधन यामध्ये गोवळकर गुरुजींनी लिहून ठेवलेला आहे. आणि त्या विचारावरच आज आपल्याला RSS सारख्या संस्था कार्यरत असताना आपल्याला दिसतात. आणि आजकाल आपल्याला हेही ऐकायला भेटते की मगाशी प्रस्तावनेमध्ये जे अँकर करत आहे त्यांनी या राष्ट्रवादावर एक मधामध्ये बोलून गेलेला आहे की संविधान धोक्यात आहे, राष्ट्र धोक्यात आहे. तर राष्ट्र धोक्यात आहे म्हणजे काय? राष्ट्रात असलेली लोकशाही धोक्यात आहे, राष्ट्रात असलेलं संविधान बदलणार आहे. संविधान बदलणार आहे म्हणजे काय? तर संविधानामध्ये असलेला हा सेक्युलरिझम, समता, न्याय आहे, हे शब्द जर बदलले तर पूर्ण संविधान बदलल्यासारखं होईल. आणि म्हणून हा जो धोका आहे आणि हा धोका आपल्याला कळून चुकलेला आहे आणि या धोक्यापासून सावध राहायचं असेल तर बाबासाहेबांचं ते वाक्य आठवते की संविधान कितीही चांगलं असलं तरी त्याला राबवणारे लोक कसे आहेत. ही संविधान कोणाच्या हातात आहे? तर संविधान कोण राबवते? शासन आणि प्रशासन, सरकारांची विचारसरणी काय आहे? तर सरकारची विचारसरणी आहे की एक पक्ष असला पाहिजे, एक धर्म असला पाहिजे, एक उपासना असला पाहिजे, एक संस्कृती असली पाहिजे आणि एकच नेता आणि एकच पक्ष असला पाहिजे. आपल्याला लोकसभेमध्ये मागच्या अधिवेशनाला आठवते की 147 खासदारांना त्यांना निलंबित केलेलं होतं. म्हणजे कोणी विरोधी पक्ष नकोच. मग असं नसेल तर मग ते लोकशाही धोक्यात आली की नाही. म्हणून या लोकशाहीला वाचवायचं असेल आणि अशी विचारसरणा ही लोकशाही हुकुमशाहीकडे घेऊन जात असते हेही आपल्याला आजकाल आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आपल्याला लोकशाही वाचवायचं असेल तर जे संविधान जे अंमलबजावणी करणार आहेत आणि ते अंमलबजावणी करणाऱ्यांच्या लोकांमध्ये जर अशा प्रकारची वृत्ती असेल तर त्या वृत्तीच्या लोकांना सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे आणि सेक्युलर मानणाऱ्या, सर्व धर्म निरपेक्ष आणि भारतीय संविधानाला मानणाऱ्या लोकांच्याच हाती भारतीय संविधान आलं पाहिजे. आणि आलं पाहिजे म्हणजे ते सरकार निवडून आलं पाहिजे. याचा त्याचा प्रयत्न आज 2024च्या इलेक्शन मध्ये तुम्हाला आणि आम्हाला करायचा आहे. आपण बरेच लोक म्हणतात की आम्ही राजकारणी नाही आहोत, बट एव्हरी ह्युमन बीइंग इज अ पॉलिटिशियन. प्रत्येक व्यक्ती हा राजकारणी आहे. तो मग घरामध्ये असेल, समाजात असेल. आणि जेव्हा आपण मत द्यायला जातो तेव्हा आपण एका राजकीय पार्टीला निवडतो. मग आपण याला काय म्हणायचं? आणि निवडत असताना ते निवड आपण का करतो तो विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे की या भारताला पुढे घेऊन जाणारं, या संविधानावर राज्य करणारी जे सरकार येणार आहे ते कशी असली पाहिजे याचा विचार आम्ही करायला नको का? आणि हा विचार करत असताना मग आपण विचार करायला लागलो, अशा जयंतीच्या माध्यमातून हा विचार मांडायला लागलो तर म्हणते की हे राजकीय सभा नाही आहे. पण आता हा महोत्सव, इलेक्शनचा महोत्सव म्हणजे लोकशाही प्रस्थापित करण्याचा महोत्सव 2024 मध्ये सुरू आहे. आणि या महोत्सवामध्ये आपण त्याची चर्चा, विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं एक मत, एक मूल्य
आणि जो अधिकार आपल्याला मिळालेला आहे तो थोड्या पैशामध्ये, थोड्याशा प्रलोभनामध्ये आपण ते विकू नये. बाबासाहेबांचे विचार आपण त्या माध्यमातून आपण ऐकले पाहिजे. आणि बाबासाहेब या लोकशाहीबद्दल काय म्हणत होते, संविधान हे कसं चाललं पाहिजे, संविधान कोणाच्या हातात असलं पाहिजे, हे बाबासाहेबांनी संविधान देताना आपल्याला धोक्याची सूचना पण दिलेली आहे. त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आजची युवा पिढी, मला या आयोजकामध्ये युवा समिती जे स्थापन झालेली आहे, कारण की युवा हे आजचं भविष्य आहे. आज देशामध्ये सरकार म्हणते की गरिबीची रेषा हे कमी झालेली आहे, 25% आलेली आहे. जर गरिबीची हे रेखा 25 वर आलेले असेल तर 80 करोड जनतेला फुकट अन्नधान्य तुम्ही का देता? कारण की 80% लोकांना अन्नधान्य घेण्याची क्षमता नाही आहे, त्यांच्याकडे पैसा नाही आहे, बेरोजगारी आहे, कमाईचं साधन नाही आहे. म्हणून सरकार राईट टू फूड या नावाखाली त्यांना 80 कोटी जनतेला फुकट अन्नधान्य देते. म्हणजे आम्ही तर व्हाईट रॅशन कार्ड वाले आहो, आम्ही गेलं तर आम्हाला मिळत नाही. मग हे रॅशन कोणाला भेटते? की जे गरिबी रेषा खाली आहे. म्हणजे भारताची अजूनही भारत सरकारने माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 80 कोटी जनता ही गरीब आहे. 80 कोटी जनता म्हणजे किती? जवळजवळ 60% जनता ही गरीब आहे. म्हणजे भारत देश 60% गरीब जनतेचा आहे, हे आपल्याला स्पष्ट दिसते. आणि एका इकडे भारत सरकार सांगते, माननीय नरेंद्र मोदीजी सांगतात, अर्थमंत्री सांगतात की भारताची अर्थव्यवस्था ही 5व्या टप्प्यावर गेलेली आहे. भारताची अर्थव्यवस्था 5व्या टप्प्यावर कशी जाऊ शकते? ज्या देशाचा 60% जनता ही फुकट अन्नधान्यासाठी रांगेमध्ये उभी राहते, गरीब आहे. म्हणजे हे साफ खोटं आहे, खरं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. आणि म्हणून भारताला प्रगती पथावर नेण्यासाठी आपण प्रेमबल भारताच्या संविधानाची आपण प्रतिज्ञा घेतलेली आहे, वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे तुम्ही आणि मी, म्हणून आम्ही भारत आहोत. तुम्ही आणि मी भारत असेल तर आमचं प्रतिनिधित्व सरकारमध्ये किती आहे, प्रशासनामध्ये किती आहे? त्या रिझर्वेशनमुळे कमीत कमी आपले IPS, ब्युरोक्रॅट, IS होतात. हेही नसेल, आज भारत सरकारमध्ये 30 लाख जागा रिकाम्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 10 लाख सरकारी जागा रिकाम्या आहेत. त्या जागा मोजल्या तर 40 लाख जागा सरकारी रिकाम्या आहेत. बाकीचं सगळं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर चाललेलं आहे. रेल्वे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये गेलेले आहे. कॉर्पोरेशन मध्येही बरेचसे काम कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर चालतात. झाडू खातेही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर चालतात. म्हणजे त्यांना पेन्शन नाही, त्यांना काही सुख सुविधा नाही. अशा प्रकारची अर्थव्यवस्था भारतामध्ये आलेली आहे. ती व्यवस्था ही आपल्या लोककल्याणासाठी आहे का? म्हणजे सरकार आणि लोक, राजा आणि लोक, किंवा जे सरकार आणि लोक यांच्यामध्ये कल्याणकारी राज्य असलं पाहिजे. ते कल्याणकारी राज्य आहे का हे आपल्याला दिसत नाही. म्हणून आज आपल्याला भारतीय संविधानाप्रमाणे, प्रिएम्बल प्रमाणे राज्य चाललं पाहिजे आणि कल्याणकारी राज्य चाललं पाहिजे. याच्यासाठी सर्वांना आपापल्या मताचा अधिकार आहे, तो योग्य ठिकाणी आपण उपयोग केला पाहिजे. आणि जे भारतीय संविधान खोडून पाहतात, जे लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे घेऊन जाणारी जे सत्ता येत आहे, त्याच्या विरोधात आपण मतदान केलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी सांगितलेली ही जे तत्व आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, या विचारावर आपण खरे उतरले पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी सांगेन. वेळ कमी असल्यामुळे मी आणखी काही जास्त बोलणार नाही, पण एवढंच बोलून मी सांगतो. आणि आयोजकांनी आम्हाला इथं संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद. माझी स्वतःची एक मानवाधिकार संस्था आहे, व्हॉइस ऑफ इंडिजिनस पीपल. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आमचं कार्य करत असतो. आणि त्याचप्रमाणे एम्प्लॉईज मध्ये पण आमची संघटना आहे. आमचं असंघटित कामगार, असंघटित आज देशामध्ये 45% हे असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. त्या असंघटित काम करणाऱ्या लोकांमध्ये मी ट्रेड युनियन चालवतो, काम करतो. आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये आम्हाला काम करता येईल त्या क्षेत्रातून काम करून बाबासाहेबांनी आमच्यावर जे ऋण आमच्यावर टाकलेलं आहे
ते खारीचा वाटा का होईना तो प्रत्येकाने आपण केला पाहिजे. मी करण्याचा प्रयत्न करतो. एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. अतिशय अभ्यासपूर्ण आणि तळमळीने केलेले हे भाषण. बाबासाहेब समजणं अख्खं आयुष्य संपलं तरी समजणार नाही. त्यांचं संविधान वाचवणं आपल्या हातात आहे आणि त्यासाठी आपण मतांचा योग्य वापर करून म्हणजे योग्य मती व्यक्तीला मतदान करून संविधान आपण वाचवू शकतो याचा आपण जरूर विचार करावा. पुन्हा एकदा धन्यवाद सर. एक सुंदर भाषण केलं होतं. आता अध्यक्षीय भाषण होईल. माननीय श्री पुष्पराज दहिवले सरांना मी विनंती करते की ते आपले विचार व्यक्त करतील. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत जे जे बहुजन समाजातील महापुरुष होऊन गेलेले आहेत, सम्राट अशोक, छत्रपती सम्राट अशोक यांनी बुद्धाने जी क्रांती केलेली आहे स्वातंत्र्य समता बंधुताची, ती क्रांती सर्व जगामध्ये पोहोचवलेली आहे. तर ते सम्राट अशोक, त्याच्यानंतर सम्राट अशोकाने जी क्रांती केली होती त्या क्रांतीमध्ये प्रतिक्रांती झालेली आहे. ती क्रांती उलटवून टाकण्यात आलेली होती आणि बुद्ध धम्म जो आहे ह्या देशातील ज्यांना स्वातंत्र्य समता बंधुता नको होती तर त्यांनी हा बुद्ध धम्म ह्या देशातून नष्ट करून टाकला होता. परंतु तशाही परिस्थितीमध्ये बुद्ध धम्म डायरेक्टली आणि इनडायरेक्टली टिकवण्याचं जे काम आपल्या बहुजन समाजातील संतांनी केलेलं आहे ते संत आहेत संत रविदास, संत कबीर, संत तुकाराम, गाडगे महाराज, या सर्वांना मी अभिवादन करतो. त्याचप्रमाणे आधुनिक भारतामध्ये त्यांनी सर्वप्रथम क्रांतीचा झेंडा रोवला होता. क्रांतीचं परचम त्यांनी हे केलं होतं, उभं केलं होतं. ते खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, पेरियार रामासाहेब नाईकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण ज्यांची जयंती आज साजरी करतो होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वप्रथम मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेब, आदरणीय ॲडव्होकेट कांबळे साहेब आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, हा जो कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही लावलेला आहे तर माझी एक सूचना थोडीशी अशी होती की जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे कार्यक्रम जेव्हा लावतो तर त्यावेळेला केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम आपण न लावता आपण सोबतच जे आहे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा जयंतीचा जो कार्यक्रम जे आपण सोबत संयुक्तपणे लावलेला आहे. हे मी सांगत आहे यासाठी सांगत आहे त्याच्यावर एक परिणाम आहे, त्याच्या मागे एक निश्चित विचार आहे. तो विचार असा आहे की राष्ट्रपिता फुल्यांना बाबासाहेब आंबेडकरपासून वेगळं जाऊ शकत नाही आणि फुल्यांपासून जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांना वेगळं केलं जाऊ शकत नाही. तुम्हाला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की ज्या वेळेस फुले साहेब मरण पावले होते आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य हाती घेतलं होतं तर त्यावेळी असं म्हणतात की आता मी फुल्यांचा एकटाच अनुयायी उरलेला आहे देशामध्ये. ते असं म्हणायचे की कोणी कोणत्याही मार्गाने जावं, कोणी कोणत्याही मार्गामध्ये न जावं, आम्ही मात्र फुल्यांच्याच मार्गाने जाणार आहोत. वाटल्यास एखाद वेळी मार्चला सोबत आम्ही घेऊ शकतो, आपण मार्चला आम्ही सोबत घेऊ शकतो, परंतु हा जो मार्ग फुल्यांनी आम्हाला दिलेला आहे तो मार्ग आम्ही कधी सोडणार नाही आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचा जो वैचारिक वारसा मिळालेला आहे, जो धार्मिक वारसा मिळालेला आहे तो राष्ट्रपिता फुल्यांपासून आपल्याला मिळालेला आहे, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. तुम्हाला माहित आहे की फुल्यांनी जे आहे सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे आणि बुद्धाला ते सत्यपुरुष म्हणत असतात. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते मुंबईचे कार्यकर्ते होते गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी सर्वप्रथम जे आहे बुद्धाची जी बाबासाहेबांची ओळख झालेली आहे
ही सर्वप्रथम जी आहे ते गुरुवर कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी केलेली आहे. जसा आपण आता या ठिकाणी विवेकचा सत्कार केलेला आहे तसा सत्कार जो आहे तो बाबासाहेबांच्या ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक झाले होते तर आपल्या समाजातील लोकांनी त्या ठिकाणी केला होता. मुंबईच्या ते कुठला आपला जे चर्नी रोड वगैरेचा एरिया आहे तिथल्या ठिकाणी केला होता. आणि तिथे त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून जे आहे ते गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांना बोलवलं होतं तिथे. आणि गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी त्यावेळेस बुद्ध चरित्र नावाचं बुद्धाचं चरित्र लिहिलं होतं पहिल्यांदा. तर ते चरित्र बाबासाहेबांना म्हणजे भेट दिलं होतं त्यावेळेस. तर त्या चरित्रामुळे ज्या बाबासाहेबांची ओळख जी आहे ते बुद्धासोबत झालेली आहे. तर आणि जे गुरुवर्य केळुसकर होते ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. मी सांगितलं तुम्हाला की बुद्धाने म्हणजे फुल्यांनी जो आहे सत्यशोधक समाज स्थापन केलेला आहे आणि बुद्धाला त्यांनी सत्य पुरुष म्हणलेला आहे. आणि सत्य म्हणजे काय, आपण बुद्धाला काय म्हणतो, आपण तथागत असं म्हणतो. तर तथागताचा अर्थ काय होतो, तथागत अर्थ काय होतो, तथागत म्हणजे तत्व. तथागत हा शब्द आहे तो दोन शब्दात निवडून बनलेला आहे. काय, सत्य आणि आगत. सत्य म्हणजे काय, सत्य म्हणजे सत्य आणि आगत म्हणजे काय, जो सत्यासोबत आगत आहे जो सत्यासोबत अवगत आहे तो तथागत. म्हणजे बुद्ध जे आहे तो सत्यासोबत अवगत होते, सत्याशी ते अवगत होते. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांच्या जो त्यांनी जो धर्म स्थापन केला त्याचं नाव काय होतं, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सत्य धर्म. तर जो बुद्ध धर्म होता तो काय राष्ट्रपिता म्हणजे ज्योतिराव फुल्यांनी सार्वजनिक सत्य धर्म सांगितला आहे त्याच्यापेक्षा काय वेगळा होता का, तो वेगळा होता. तो तथागत बुद्धाचा धर्म होता, परंतु त्याचं नाव फक्त त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म ठेवलं. तर हे गोष्ट आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला माहित आहे की ह्या देशामध्ये जे आहे सर्वात प्रथम जे सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे आहे ते हे गोब्राह्मण प्रतिपादन होते. तर ते ह्या देशातील फुल्यांचे राजे होते. ह्या देशातील जे 18 प्रकार जाती आहेत, बहुजन समाज आहेत त्याचे राजे होते. हे जे सर्वात प्रथम जे सांगितलेलं आहे ते कोणी सांगितलेलं आहे, ते राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे ह्या तिघांची जयंती संयुक्तपणे साजरी करणे हे फार अगत्याचे आहे, ही काळाची गरज आहे. आणि त्याच्यामुळे आपण ही गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे की आपण जयंती जेव्हा साजरी करतो तेव्हा आपण संयुक्त जयंती साजरी केली पाहिजे ह्या तिघांची सुद्धा. याचा परिणाम आहे, याचा परिणाम काय मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला माहिती आहे की 1987 मध्ये एक फार मोठं वादळ ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं होतं, वाढलं होतं. तुमच्यापैकी बहुतेक लोकांचा जन्म जो आहे 1987 नंतर मध्ये झालेला आहे. पर्टिक्युलर जे युवा लोक आहेत ज्यांनी ही संघटना स्थापन केलेली आहे त्यांचा जन्म जो आहे 1987 मध्ये झाला असणार. परंतु 1987 मध्ये आम्ही हयात होतो आणि आम्ही तरुण होतो. तर ते वादळ काय होतं, काय होतं ते वादळ, ते वादळ होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिलं होतं रिडल्स हिंदुइझम. तर त्या रिडल्स हिंदुइझम जे पुस्तक आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पब्लिश केलं होतं. आणि ते पुस्तक पब्लिश केल्यानंतर एक माधव गडकरी म्हणून त्यावेळेस लोकसत्तेचे संपादक होते, त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्या लोकसत्तेत लेख लिहिला होता. आणि त्या लेखामधून त्यांनी सांगितलं होतं की ह्या लेखामध्ये जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे रामा आणि कृष्णाचा जो आहे तो अपमान केलेला आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे ते अशा म्हणजे जे हे पुस्तक ज्या गव्हर्नमेंटने बॅन केलेलं आहे हे गोष्ट त्यांनी तिथून मांडली होती. आणि हे गोष्ट न्यूजपेपरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली. आणि तो भोजन समाज जो आहे त्यावेळेस आधी तो त्या ब्राह्मणांच्या याच्यामध्ये असल्यामुळे एक मोठं वादळ महाराष्ट्रात निर्माण झालं होतं. आणि त्या पुस्तकाबद्दल एक रिॲक्शन निर्माण झाली. आणि रिॲक्शन निर्माण होऊन मग जे आहे मग ते जे लोक आहेत ते रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी मागणी केली होती पुस्तक जे आहे ते गव्हर्नमेंटने बॅन करावं, पुस्तक जे आहे म्हणजे ते छापलेली आहे ते त्यांनी म्हणजे ते परत घ्यावं. आणि त्याच्यानंतर आता समाज सुद्धा जो आहे रस्त्यावर उतरला होता, फार मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला होता. आणि एक संघर्ष सदृश्य परिस्थिती हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती. तर त्यावेळेस एक मराठा समाजाचे लीडर होते, त्याचं नाव ऐकलं की माहित नाही, त्याचं नाव होतं ऍडव्होकेट शशिकांत पवार. आता ते ऍडव्होकेट शशिकांत पवार ज्या यांच्या 2 वर्षापूर्वी मृत्यू झालेला आहे त्याला हयात नाही. परंतु ज्यावेळेस ह्या शशिकांत पवारनी हे रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक जे बॅन व्हावं याच्यासाठी तो रस्त्यावर उतरला आणि त्यांनी फार मोठ्या म्हणजे जे आहे जनरल लोकांचा फार मोठा म्हणजे मोठा त्यांनी काढला होता. तर त्यावेळेस जे आहे ह्या एका न्यूजपेपरनी त्याला एवढी प्रसिद्धी दिली
की रोज त्या शशिकांत पवारबद्दल न्यूजपेपरमध्ये छापून यायचं. मग त्याच्याबद्दल असं छापून यायचं की त्याला सकाळी नाश्त्यामध्ये काय आवडतं, त्याला हागण्यासाठी जो आहे त्याला वेस्टर्न कमर आवडतं, त्याला देशी कमर आवडतं. म्हणजे एवढ्या गोष्टी म्हणजे ते त्या न्यूजपेपरमध्ये छापून म्हणजे यायच्या. तर त्याला एवढं म्हणजे त्या न्यूजपेपरनी म्हणजे मनुवादी न्यूजपेपरनी त्याला डोक्यावर घेतलं होतं. त्याच्यानंतर मी भामसेच्या संघटनेमध्ये काम करतो आणि आमचे जे भामसेमध्ये सिनियर जे लोक आहेत ते सांगायचे की त्याच्यानंतर जे आहे एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये जे महाराष्ट्राचे जे इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एससी कर्मचाऱ्यांचं संघटना आहे, त्याच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे एमएससीबी जी आहे त्या तिथे आपल्या एससी कर्मचाऱ्यांची संघटना आहे. तर त्यांनी त्या संघटनेमार्फत एक प्रोग्राम लावला, छत्रपती शिवाजी महाराज, राजपुत्र ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मृती. आणि त्या जयंतीच्या प्रोग्राममध्ये शशिकांत पवारला बोलवलं त्यांनी वक्ता म्हणून. आणि त्या प्रोग्राममध्ये आमच्या भामसेचे संस्थापक डी.के. खापडे सर यांना सुद्धा त्यांनी त्याच्याकडे बोलवलं. तर त्याच्यामध्ये भाषण झाली, शशिकांत पवारचं भाषण झालं, त्याच्यानंतर खापडे सरांचं भाषण झालं. शशिकांत पवारनी त्याच्या परीने माहिती शिवाजी मांडला आणि नंतर खापडे सरांनी सुद्धा खापडे साहेबांनी सुद्धा त्यांना शिवाजी त्यांनी मांडलं. मग आता सभा संपली. सभा संपल्यानंतर एक शिरस्ता असतो, बदल असते किंवा जे कोणी पाहुणे आले त्याला त्यांना चहा पाणी घ्यायचं. तर मग चहा पाणी करण्यासाठी एका चेंबरमध्ये गेले. मग त्या चेंबरमध्ये बसल्यावर त्या पवार साहेबांनी विचारलं आमच्या खापडे साहेबांना की खापडे साहेबांनी त्या शिवाजीला बोलून होते का म्हणे. खापडे साहेबांना नाही, शिवाजी तर एकच होता. नाही बघा, तुम्ही जो शिवाजी सांगितलेला आहे तो एकदम वेगळा शिवाजी आहे आणि आम्हाला जो माहिती असतो तो वेगळा शिवाजी आहे, तो हे कसे काय. तर मग खापडे साहेब त्याला म्हणाले की बघा, म्हणजे तुम्ही जो शिवाजी सांगितलेला आहे तो धुरंधरांनी शिवाजी सांगितलेला आहे, तो राजवाड्यांनी शिवाजी सांगितलेला आहे, तो शिवाजी तुम्ही सांगितलेला आहे. आणि मी जो शिवाजी सांगितला आहे म्हणे तो जो शिवाजी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सांगितला आहे, तो शिवाजी जो आहे काय त्याचं नाव बेंद्रे, वाशी बेंद्रे, हे बहुजन समाजातील होते, ह्या लोकांनी सांगितलेला आहे. हा शिवाजी हा जो आहे हा शिवाजी मी सांगितलेला. तर मग खापडे साहेबांचा प्रश्न केला की तुम्ही कोणत्या शिवाजीला म्हणाले. तर त्यांनी सांगितलं की मी मग याच्या शिवाजीला म्हणाला, मी ज्योतिराव फुले शिवाजीला म्हणाले होते. मग त्याचं असं म्हणणं पडलं. त्यांनी मग त्याच्यानंतर एक प्रोग्राम झाला आणि त्या प्रोग्राममध्ये त्यांनी जाहीर स्टेटमेंट दिलेला आहे. काय स्टेटमेंट दिला त्या प्रोग्राम त्यांनी की तो म्हणाला की ज्यावेळेस मी हिंदूंचं आंदोलन केलं त्यावेळेपर्यंत मी हे हिंदूचं काय आहे पुस्तक मी वाचून करतो एवढे माणूस होता. परंतु त्याच्यानंतर मी रिग्रेस हिंदूचं पुस्तक वाचलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की बाबासाहेबांनी जे लिहिलं आहे ते त्यांनी आपल्या मनातील काहीही लिहिलं नाही आहे. बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे ते ऑलरेडी त्या रामायणामध्ये ते लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी आपल्या मनातून काय लिहिलं, जे रामायणामध्ये लिहिलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे. जे महाभारतामध्ये लिहिलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे. त्याच्यामध्ये वेगळं काही लिहिलं नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या देशातल्या मासेसला, देशामध्ये मासेस कोण आहेत, मासेस कोण आहेत त्या देशातले, तर हे जे शूद्र आहे शूद्र ज्याला आपण जे केली तुम्ही माळी साडी आणि अस्पृश्य समाजातील लोक जे म्हणतो महार मान, हे जे सगळे जे लोक आहेत हे मासेस लोक आहेत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं की हे ह्या देशातील ब्राह्मणांनी ह्या देशाच्या मासेसोबतचे काल्पनिक त्या गोष्टींचे जे जंजाळ उभं केलेलं आहे ते त्या जंजाळातून मुक्त करण्यासाठी मी हे पुस्तक लिहित आहे म्हणून. आणि हे पुस्तक लिहिताना त्याचा काय परिणाम होतील माहित आहे, परंतु त्या परिणामाची पर्वा मी अजिबात करणार नाही आहे. मला जे मांडायचे ते मी मांडणार आहे. ठीक आहे. तर मग त्या हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी आहे हे तर सगळं आमच्यासारख्या लोकांना म्हणजे आम्ही जे मासेस आहोत तर त्यांना जे आहे मुक्त करण्यासाठी, त्यांना मुक्त करण्यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे. आणि बघ ज्या जाहीर सभेतून म्हणाला, एका जाहीर सभेतून म्हणाला की हे जे महार आणि जे मराठा आहे हे दोन भाऊ आहेत आणि जेव्हा महारामध्ये महाराष्ट्राचा होती तेव्हा मराठा समाज आहे तो आम्ही मराठा समाज आहे त्याच्या अन्याय अत्याचार विरोध आम्ही खाऊ.
आणि जेव्हा शशिकांत पवारनी असं म्हणाला तेव्हा ह्या पेपरनी त्यांची बंद केली. एवढं त्याला 2 वर्षापूर्वी ज्यावेळी तो गेला पेपरमध्ये एवढी बातमी वापरली होती. त्यानंतर शशिकांत पवारनी मराठा आरक्षण तर संयुक्त जयंती साजरी करण्याचे असे परिणाम आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यामुळे हे जे आहे जयंतीचा जो प्रोग्राम आहे तो नेहमी जो आहे हा संयुक्त जयंतीचा प्रोग्राम जो आहे तो आपण केला पाहिजे. तर एवढं सांगून मी मूळ मुद्द्यावर येतो. आधी जे आहे ती आपल्या खाली एक सभा याच्यामध्ये झाली होती, बेलापूरला आपल्या तिथे खारघरला झाली होती. त्या सभेमधून मी म्हणालो होतो की आपल्याला म्हणजे मी विवेक शोधात दिलं होतं की विवेकनी जे आहे म्हणजे काय म्हणतात त्याला वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी व्हायचं होतं. तर त्यांनी आपल्या म्हणजे किती सांगितलं असलं त्याने आधी सांगितलं खाली तो तिथे बोलला की मी जे आहे ते दिवसभर घराच्या बाहेर निघायचो नाही, घरात राहून अभ्यास करायचो. आता दिवसामध्ये किती तास आहे? 24 तास आहे आणि 24 तास त्याच्याकडे होते, 24 तास आपल्याकडे पण आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी घराच्या बाहेर म्हणजे निघून दिवस न निघून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी आपल्या वेळेचं मॅनेजमेंट केलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला वेळेचे नियोजन करता आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही ते शिकलं पाहिजे. एकीकडे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बाबा माझा जयजयकार करू नका. माझी जयंती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे जगामध्ये एकमेव महापुरुष आहे की ज्यांची जयंती त्यांच्या अनुयायांनी ते जिवंत असताना साजरी करणे सुरू केलं होतं. तर 50वी जयंती ह्या मुंबईच्या लोकांनी ह्या पहिल्या ठिकाणी आयोजित केली होती. बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला होता. तरी सुद्धा ते ऐकलं नाही, बोलत नाही बाबासाहेब आंबेडकर आम्हाला जयंती साजरी करायची आहे. तर नाही लाजाने बाबासाहेब आंबेडकर साजरी करा येतो. तर त्यांना त्याला सांगायचं होतं गेले त्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं बाबा त्यांनी की तुम्ही माझी जयंती साजरी करू नका. माझी जयंती साजरी करण्यापेक्षा जे आहे तुम्ही जे आहे मी जे कार्य हाती घेतलेलं आहे ते कार्य संपूर्ण असण्यासाठी ते कार्य त्याच्या लॉजिकल रेंजमध्ये नेण्यासाठी ते पूर्ण देण्यासाठी तुम्ही जे आहे आपला वेळ द्या, तुम्ही आपला पैसा द्या, तुम्ही आपली बुद्धी द्या. आणि आपण काय करतो बाबासाहेब आंबेडकर जयंती का साजरी करू? आपण बाबासाहेबांच्या जयंतीला कर्तृत्व करतो त्यासोबत आपण सुद्धा जयजयकार करतो. याचा सौगत त्याच्या सौगत यांनी हे करतात गरजेचं आहे का हे? आणि याच्यामध्ये आपण 2 तास व्यक्त करू आपले हे वेस्ट करतो. जे तुम्ही ज्या लोकांना इथे बोलवता त्यांच्याकडे का फुकट वेळ आहे का? आपल्या साहेबांकडे फुकट वेळ आहे का? की ते एवढं काम करता आहे तेव्हा संकट सामोर ते तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्याच्या सगळ्या प्रकारे तुमची वेळ घालवता. का माझ्यासारखा माणूस काय फुकट आहे बाबा हे काय का त्याच्याकडे काय काम नाही का? तर ज्यावेळेस अशा प्रकारचे लोक तुम्ही इथे बोलवता, काही ऐकण्याच्या उद्देशाने बोलवता तर त्यांना तुम्ही सफिशियंट वेळ दिला पाहिजे. त्यांना काय सांगायचं तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे आहे तुम्ही जो आहे आपल्या वेळ त्याप्रमाणे वेळेचं नियोजन केलं पाहिजे. की फालतूच्या गोष्टीमध्ये जे आहे ती वेळ जी आता घालवता आला नाही पाहिजे, तुम्ही घालवलं नाही पाहिजे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे याच्यामध्ये. तर बरेच आपण असं म्हणतो काँग्रेस साहेब त्यांनी फार माझं हे काम बंद केलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. काही मोठ्या गोष्टी मी ह्या निमित्तानं तुम्हाला 10-15 मिनिटात सांगणार आहे. आमच्या काही असं बोलूया की संविधान हे डोक्यामध्ये आहे आणि हे जे आता जे शासन त्यांच्या हातामध्ये ह्या देशाचं शासन केलेलं आहे ते बाहेर असं बोलत आहेत की आम्हाला या देशाचं संविधान जे आहे ते उलटवून टाकायचं आहे. आम्हाला संविधान हे करून जे आहे ते दुसरं संविधान आम्हाला देशामध्ये लागू करायचं. हालाकी तुम्हाला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे आपण असं म्हणतो की ही जी ह्या देशातले जे संविधान आहे जी घटना आहे ती कोणी लिहिली आहे? ती कोण लिहिली आहे? ते बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण लिहिलं आहे? तर लोक असं म्हणतात की या देशाची घटना जी आहे ती आमच्या बापाने लिहिली आहे. म्हणताय ना तुम्ही असं? मला सांगा तुम्ही किती लोकांनी घटना वाचलेली आहे? हातवर करा बरं. किती? फक्त एक.
फक्त त्या काकांनी हात वरती केलेला आहे. हा 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 प्रियांबल वाचण्याची घटना वाचली, ठीक आहे की नाही. मग या हातवर काय करत आहे? ठीक आहे. एनिवे ही भारताची घटना आहे. आता हे काय फार मोठं अवघड पुस्तक आहे का? हा एका कॉलेजमध्ये मला घटनेवर बोलायला बोलवलं होतं आणि तिथे मी घटनेबद्दल बोललो. तर एक विद्यार्थ्यांनी माझ्या कार्यक्रम सांगायचं आणि ते म्हणाले काय बरं झालं तुम्ही घटनेबद्दल सांगितलं तुम्हाला ते म्हटलं काय झालं. तर काय म्हणजे मला असं वाटत म्हणजे घटना म्हणजे हा फार मोठा एखादा फार मोठा ग्रंथ असेल आणि तो एवढा मोठा ग्रंथ असेल की तो डोक्यावर घेऊन म्हणजे त्याचा भार एवढा असेल की त्याला डोक्यात घेऊन म्हणजे चालायला लागतो. तर त्याच्यामुळे मी घटना वाचली होती. पण तुम्ही मला घटना दाखवली म्हणजे तर ही घटना तुम्ही लहान शिकला तो माझ्या घरचं म्हणजे गैरसमज दूर झाला म्हणजे. तर हे एवढी घटना जी आहे ही घटना एवढी छोटीशी पुस्तक आहे आणि हे घटना जी आहे सगळीच्या सगळी वाचायची गरज नाही आहे. याच्यातले फक्त आंबेड साहेबांनी सांगितल्याप्रमाणे फक्त प्रियांबल वाचणे गरजेचे आहे आणि त्याच्यामध्ये पार्ट 2 आहे ज्याला आपण फंडामेंटल राईट म्हणतो ते, आणि पार्ट 3 ज्याला आपण फंडामेंटल राईट म्हणतो ते, आणि पार्ट 4 ज्याला आपण डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ पॉलिसी म्हणतो. तर एवढी जरी घटना वाचली तुम्ही बाकी तुम्हाला काही वाचायची गरज नाही. हे हार्डली 20-25 पुस्तकं आहेत, पानं आहेत. हे एवढी जरी तुम्ही वाचलं तरी सफिशियंट आहे. परंतु तुम्ही म्हणता की तेवढे जर का वाचलेलं नाही आहे तर मग तुम्ही कोणत्या तोंडाने म्हणत आहात की जे आहे हे जी घटना आमच्या बाबांनी लिहिलेलं आहे ते आपण कोणत्या तोंडाने म्हणतो. तर ह्या घटनेचा अभ्यास जे आहे ते जगातील घटना तज्ञांनी केलेला आहे. हे घटना तज्ञ इथे आलेले लोक बसलेले आहेत. त्याचं नाव आहे ग्लेनविल ऑस्टिन. ह्या ग्लेनविल ऑस्टिननी भारता म्हणजे देशामध्ये एकामध्ये इंटरनॅशनल मध्ये म्हणजे विविध देशामध्ये ज्या घटना आहेत त्या घटनांचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचं असं ओपिनियन आहे की भारताच्या सगळ्या देशामध्ये ज्या घटना आहेत त्याच्या सगळ्यापेक्षा जगात सगळ्यात जास्त चांगली जी घटना आहे ती जी आहे ती भारताची राज्यघटना. त्यांनी याच्यावर ज्या 700 पानाचं पुस्तक लिहिलेलं आहे, ठीक आहे. आणि त्याचा असं निष्कर्ष आहे की भारताची जी राज्यघटना आहे ही जगामध्ये सगळ्यात चांगली राज्यघटना आहे. आणि का ही सगळ्यात चांगली राज्यघटना आहे असं ते म्हणतात, कारण की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारताची राज्यघटना जी आहे ही क्रांतीचा दर्शवली आहे. म्हणजे ह्या ज्या राज्यघटनेमुळे जे आहे भारतामध्ये क्रांती होऊ शकते. म्हणजे ही जी घटना आहे ही एक क्रांतिकारक घटना आहे. राज्यघटना ही जी आहे क्रांतिकारक घटना आहे. संविधान जे आहे ते क्रांतिकारक संविधान आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे, जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे ह्या घटनेमध्ये एवढी ताकद आहे, ह्या घटनेमध्ये एवढे पोटेन्शियल आहे की ते ह्या भारत देशामध्ये क्रांती घडवून, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे ही घटना आपण समजून घेणे हे फार गरजेचे आहे. ह्या घटनेमध्ये याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता जे प्रियांबल दिलेले आहे ते आपल्याला दिलेलं आहे, ठीक आहे. आणि ह्या घटनेच्या माध्यमातून जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 13 आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणत होते की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे लोकांना म्हणजे विचार झाली ही घटना काही म्हणजे फार म्हणजे अशी किस्सा असं नाही आहे. ही घटना फार सोप्या शब्दामध्ये लिहिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांकडे काही लोक जेव्हा जायचे, एक असते की इथे वेळ कसा आहे वेळी घटनेचा अभ्यास करताना पुस्तक वाचलेली आहे. हा अजून लक्ष्मीकांत एक त्यांनी नाव सांगितलं. दुसरं काय डी डी बसू म्हणून एक फेमस आहे. हे डी डी बसू जे आहे यांनी म्हणजे भारतीय घटनेवर कॉमेंट केलेली आहे आणि युपीएससी पोराचे युपीएससीचा अभ्यास करतात ते डी डी बसूचे पुस्तक वाचतात घटनेबद्दल. तर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या देशाची घटना लिहिली तर काही लोक जे आहे काही म्हणजे प्रकाशक मंडळी आहे बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले होते आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना असं विनंती केली की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही या देशाची घटना लिहिलेली आहे तर तुम्ही ह्या घटनेवर कॉमेंट्री सुद्धा लिहा. आता कोणत्याही पुस्तकावर कॉमेंट्री केव्हा लिहिली जाते? ते पुस्तक जे आहे
ते सोप्या भाषेमध्ये लोकांना समजून सांगण्यासाठी जे आहे ते कॉमेंट लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे, त्या पुस्तक लिहिण्याचा काय हेतू आहे, काय ते पुस्तक तुम्हाला समजत आहे हे सांगण्यासाठी आहे पुस्तकावर कॉमेंट लिहिलेलं आहे. तर ते प्रकाशित मंडळी बाबासाहेबांकडे आले की त्याला म्हणाले की बाबा तुम्ही बाबासाहेब तुम्ही एक घटना लिहिली आहे, तर तुम्ही या घटनेवर कॉमेंट्री सुद्धा लिहिलेली आहे. आणि त्याच्यासाठी ते आहे बाबासाहेब आंबेडकरांना लाखो रुपयाची ऑफर दिली. तर बाबासाहेब आंबेडकरांची लाखो रुपयाची ऑफर त्यावेळेस ठुकरावली आहे. आणि त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा हे जे पुस्तक आहे ही घटना मी लिहिलेली आहे आणि याच्यावर मी कदापि कुठलीही कुठल्या प्रकारची कॉमेंट्री लिहिणार नाही आहे. का? कारण की मी जर कॉमेंट्री लिहिली तर असा त्याचा अर्थ होईल की ही जी घटना आहे ही फार विशिष्ट आहे, ही समजण्यासाठी फार कठीण आहे. परंतु ही घटना समजण्यासाठी अजिबात कठीण नाही, ही फार सोपी आहे, ही फार सोप्या भाषेमध्ये मी लिहिली आहे आणि सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये ही घटना लिहिली आहे. त्याच्यामुळे मी जर कॉमेंट्री लिहिली तर त्याचा अर्थ असा होईल की ही घटना फार कठीण आहे आणि लोक त्याला वाचणार नाही. त्याच्यामुळे मी कदापि जे आहे कॉमेंट्री लिहिणार नाही आहे, कारण की मला असं वाटते की ही घटना जी आहे लोकांनी वाचायला पाहिजे, प्रत्यक्ष वाचायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता की घटनाच वाचलेली नाही आहे, तो तुमच्यासारखा दत्तग्रस्त माणूस ह्या देशामध्ये कोणी होऊ शकतो का? किंवा बाबासाहेबांचा अनुयायी कोणी होऊ शकतो का? तो होऊ शकत नाही. तर निदान तुम्ही बाबासाहेबांची इतर साहित्य वाचत असेल ही घटना तुम्ही नक्की वाचली पाहिजे. तर ह्या घटनेमध्ये जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ह्या तत्वावर आधारलेली समाज दिलेला आहे. आणि त्या देवी आश्रित सुद्धा म्हणणं आहे की ही जी घटना जी आहे ही ह्या देशातले जे व्यापक क्लासेसचे लोक आहेत त्यांच्याशी पक्षपात करत आहेत, ते त्यांच्यासोबत पक्षपाती आहे. म्हणजे त्यांच्या बाबतीत घटना जी आहे ते पक्षपाती आहे. म्हणजे काय आहे ही घटना जी आहे म्हणजे त्यांच्या बाबतीत पक्षपाती घटना आहे. म्हणजे काय? म्हणजे ह्या देशातील जे बहुजन समाजाला किंवा देशातील जे मासेस आहेत ज्याला आपण एससी एसटी ओबीसी असं म्हणतो आजच्या भाषेमध्ये, तर यांना ही जास्तीचे अधिकार देत आहे. म्हणजे जे अधिकार त्यांना मिळाले पाहिजे ते सुद्धा अधिकार त्यांना देत आहे. म्हणजे ही घटना जी आहे ते त्यांच्या फेवरची घटना आहे असं त्या असतींचं म्हणणं आहे. आणखी बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेबाबत गोष्ट केलेली आहे. त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी या घटनेमध्ये आर्टिकल 13 नावाचे एक कलम टाकलेला आहे. हे आर्टिकल 13 काय आहे सांगू शकेल का? आर्टिकल 13च्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे कायदे ह्या घटनेने जे दिलेला कायदा आहे त्याच्याशी विसंगत असतील या देशामध्ये आणि तरी या देशामध्ये प्रचलित असतील तर ते सगळे कायदे जे आहे ह्या घटनेने आर्टिकल 13च्या माध्यमातून त्यांनी रद्द केलेले आहे. त्यांनी त्याला बाद केलेला आहे. मग कायदे फक्त लिखित कायदे असतात का? इथे कायद्याचे विद्यार्थी बसलेले आहेत. आमचे ऍडव्होकेट साहेब आहेत, इथे कांबळे साहेब ऍडव्होकेट आहेत, त्या मॅडम ऍडव्होकेट आहेत, राधापक्ष माझा ऍडव्होकेट आहेत, आमच्या राधापक्ष सरांनी जे आहे एलएलबीचा अभ्यास केलेला आहे. तर कायदे फक्त लिहिलेले असतात का? कायद्यामध्ये कस्टमरी प्रकार असतो. काय प्रकार असतो? कस्टमरी लॉ म्हणजे परंपरेने चालत आलेले कायदे. तर ह्या कायद्याला सुद्धा तेवढा फोर्स असतो, तेवढा इफेक्ट असतो जेवढा की जो लिखित कायद्याला असतो. आणि ह्या देशामध्ये अनेक कस्टमरी कायदे असे होते जे जो कायदा दिलेला आहे त्या कायद्याच्या विरोधामध्ये होते, आलेले आहेत आणि आजही ते जे आहे ते कार्यरत आहे. कार्यरत आहे, त्याचा इफेक्ट आहे, त्याचा फोर्स आहे. तर ते सगळे कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 13च्या माध्यमातून त्यांनी अवैध ठरवल्या, त्यांनी काय केलं? इन्व्हॅलिड केलेलं आहे. आता सांगा की तो अस्तित्व म्हणतो की या घटनेने बहुजन समाजाला खूप जास्त अधिकार दिलेले आहेत, ते बहुजन समाजाचे फार लाड करत आहे, जे त्यांना द्यायला नको पाहिजे होतं ते सुद्धा त्या घटनेने त्यांना दिलेलं आहे. परंतु ते ह्या देशातल्या बहुजन समाजाला मिळालं काय? मिळालं काय? जर बहुजन समाज मिळाला सुद्धा आता ज्याप्रमाणे कांबळे साहेबांनी सांगितलं की ह्या देशातील 80% लोकांना खूपच प्रोत्साहन लागत आहे.
ते कोण लोक आहेत? कोण लोक आहेत ते तुमचे जातीय लोक आहेत की नाही? ते का बांबूमध्ये आहे का? मग त्यांची अशी बिकट अवस्था झाली असती का? अशी बिकट अवस्था झाली नसती. म्हणजे ह्या घटनेमध्ये जे आपण शिकलेलं आहे ते अजूनही आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. मग काय याचा अर्थ काय होतो? केवळ जिल्ह्यामध्ये कुठली गोष्ट दिली असल्यामुळे पोहोचला का? लोकांमध्ये पोहोचायचा आपल्याला होत नाही. तर घटनाकारांना सुद्धा ही गोष्ट माहित होती की आम्ही घटनेमध्ये कितीही चांगल्या गोष्टी लिहू तरी त्या लोकांपर्यंत आपोआप पोहोचणार नाही. मग त्यांनी काय केलेलं आहे? ही घटना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? ह्या घटनेमध्ये त्यांनी ह्या यंत्रणेची निर्मिती केली, एका यंत्रणेची निर्मिती केलेली आहे की ज्यांच्यावर त्यांनी जबाबदारी लावलेली आहे की ही घटना जी आहे त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवावी. ही यंत्रणा काय आहे? काय आहे ती यंत्रणा? अरे आता इलेक्शन आहे हा, आणि आता तुम्ही सगळे काय इलेक्शन मध्ये वोटिंग करणार आहे, ती यंत्रणा काय तुम्हाला माहिती आहे का? कशासाठी तुम्ही वोट देता? ती यंत्रणा आहे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. ह्या तीन यंत्रणा ज्या आहेत ते घटनेने निर्माण केलेल्या आहे किंवा घटनाकारांनी निर्माण केल्या आहेत, जे घटनेमध्ये तुमच्यासाठी जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत ते हक्क आणि अधिकार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मग हे लेजिस्लेचर म्हणजे कोण? हा, ज्याला आपण कायदेमंडळ असं म्हणतो. हे कायदेमंडळ म्हणजे कोण? हा, पार्लमेंट. हा, ज्याच्यासाठी आता तुम्ही वोटिंग करणार आहेत तर हे पार्लमेंटमध्ये म्हणजे हे जे कायदेमंडळ आहे हा, ते घटना ते एक मशिनरी आहे. हा कायदेमंडळाचं काम काय असते? कायदेमंडळाचं काय काम असते? की लोकांसाठी कायदे बनवणे, लोकांसाठी नीती बनवणे, लोकांसाठी योजना बनवणे, आणि कशाच्या अंतर्गत राहून? कॉन्स्टिट्यूशनच्या दायऱ्याच्या अंतर्गत राहून, कॉन्स्टिट्यूशनच्या परिघाच्या अंतर्गत राहून. दुसरी कोणती मशिनरी आहे? जी एक्झिक्युटिव्ह आहे. एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण असतं? आता तुम्ही निवडून देणार काय? कोणाला निवडून देणार तुम्ही? ह्या देशावर कोण राज्य करेल त्याला निवडून देणार की तुम्ही? हा, ह्या देशावर कोण राज्य करते? प्राईम मिनिस्टर. हा, प्राईम मिनिस्टरच्या आतमध्ये कोण कोण असतं? त्याचे विविध मंत्री असतात, मंत्रिमंडळ ज्याला आपण कॅबिनेट मिनिस्टर म्हणतो ते. हा, मग त्यांच्या आधी जे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात ते डिपार्टमेंट. हा, मग ह्या कायदेमंडळ त्या एक्झिक्युटिव्हचे सुद्धा दोन भाग असतात. एक तर ज्याला आपण कॅबिनेट म्हणतो ते, आणि दुसरं एक्झिक्युटिव्ह म्हणतो आपण ज्याला म्हणतो ब्युरोक्रेसी म्हणतो ते. ब्युरोक्रेसी म्हणजे कोण? की जे ह्या मंत्र्यांच्या हाताने काम करतात. हा, जे ह्या विविध जे डिपार्टमेंटचे कामकाजाला जे आहेत विविध डिपार्टमेंट आहेत. हा, जसं आपण म्हणतो फायनान्स डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये आम्ही आहोत. हा, त्याच्यानंतर जे आहे कामकाज ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये कामकाजाला जे आहे वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहेत, वेगवेगळे जे खाते आहेत ज्याच्यामध्ये आपले सरकारी कर्मचारी काम करतात ते वेगवेगळे खाते. तर याचे जे सचिव असतात, जो पुढे मागे आपला विवेक होणार आहे, तर हे असतात ब्युरोक्रेसी. तर दिस कॉन्स्टिट्यूट हे दोन्ही मिळून जे आहे, एक जे इलेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह आणि दुसरी जे सिलेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह, हे मिळून जे आहे ते एक्झिक्युटिव्ह बनतात. तर ही एक्झिक्युटिव्ह ही आहे दुसरी मशिनरी आहे. आणि तिसरी यांचं काम काय असते? यांचं काम काय असते? यांचं काम सुद्धा लोकांसाठी कायदे बनवणे हे सुद्धा त्यांचं काम असते. आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे एक्झिक्युटिव्हचे काम असते. तर हे एक्झिक्युटिव्ह. आणि तिसरी जी यंत्रणा बनवली घटनेने ती आहे ज्युडिशियरी. ज्युडिशियरीचे काम काय? ज्युडिशियरीचं काम आहे पर्टिक्युलर हायर ज्युडिशियरी आपण म्हणतो, त्याचं काम आहे की या दोघांवर देखरेख करणे, ह्या दोघांवर नजर ठेवणे की ते घटनेच्या परिघामध्ये राहून, घटनेच्या अंतर्गत राहून काम करतात की नाही करतात. हा, जे घटनेचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे, घटनेचे ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे, घटनेचा जो उद्देश आहे, त्या उद्देशानुरूप ते काम करतात की नाही करतात हे बघणे, याच्यावर वाद ठेवणे हे ज्युडिशियरीचे काम आहे. जर ते घटनेच्या बाहेर जाऊन काम करत असतील, घटनेच्या बाहेर जाऊन कायदे बनत असतील, तर त्या कायद्यांना रद्द करणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे ज्युडिशियरी काम आहे. मग आता मला असं सांगा, ह्याच्या तीन यंत्रणा ज्या आहेत ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिल्या जातो असं म्हणून, ठीक आहे. आता ह्या तीन यंत्रणा कोण काय अपेक्षा आहे?
यंत्रणा कोणी बनवलं आहे? कोणी बनवलं आहे यंत्रणा? घटनेने बनवलं आहे. म्हणजे जेव्हा ह्या यंत्रणा घटनेने निर्माण केलेल्या आहेत तर गांधी घटनेच्या अधिकारावर कार्य करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? ह्या ती यंत्रणावर आहे, घटनावर आहे. घटनावर आहे, घटनावर आहे की नाही? तर मग यांनी घटनेच्या अधिकारावर कार्य करायला पाहिजे. ठीक आहे, त्याला म्हणतात म्हणजे ह्या यंत्रणेमध्ये जे लोक जातील त्यांनी घटनेच्या अधिकार म्हणजे घटनेच्या अंतर्गत काम केलं पाहिजे. त्याला म्हणतात घटनेच्या भाषेमध्ये किंवा कायद्याच्या भाषेमध्ये कॉन्स्टिट्यूशनल लॉयल्टी. ठीक आहे, म्हणजे एकदा तुम्ही त्याला निवडून दिलं, ठीक आहे, तिथे गेले तर त्यांच्याकडून न्यायपेक्षा घटनेच्या जे आहे पहिल्या म्हणून काम केलं पाहिजे. परंतु गेल्या 70 वर्षामध्ये तुम्ही असं बघता की जे ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलेला आहे त्या लोकांनी त्या घटनेच्या याच्यामध्ये पहिला काम केलेलं आहे का? काम केलं नाही का? त्यांनी काम केलं नाही आणि त्यांनी काम केलेलं नाही आहे म्हणून तुमची आमची परिस्थिती आहे ते आज अशी झालेली आहे. आणि आज एवढा मोठा धोका उत्पन्न झालेला आहे. ज्या लोकांना तिथे निवडून घेतात ते घटनेच्या म्हणजे ज्यांनी घटनेच्या आतमध्ये राहून काम करायला पाहिजे ते लोक असं म्हणत आहे की जेव्हा आमच्या हातामध्ये या देशाचा एक्झिक्युटिव्ह घेईल तेव्हा आम्ही घटना जाहीर उद्धव ठाकरेचा काम करणार. तर ही फार मोठी सिरियस गोष्ट आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे लोक कोणत्या लोक आहे म्हणजे तिथं बसतील कोण लोक तिथे बसणार आहे याचा अधिकार कोण दिलाय? याचा अधिकार कोण दिलाय? त्यांना दिलाय. आणि त्यातून जर ह्या 3 यंत्रणांवर जर हाताला बसायचं असेल आता जर तुम्हाला तुमच्या हाताने अधिकार जर तुम्हाला पाहिजे काय पाहिजे तुम्हाला? जर ह्या यंत्रणांमध्ये या 3 यंत्रणांमध्ये तुमचे स्वतःची लोक नसले तर हाताने का तुमच्यापर्यंत बोलणार आहे का? मग काय आवश्यक आहे? आपले लोक तिथे बोलले पाहिजे. आणि तुम्ही काय करता? तुम्ही आपल्या लोकांना तिथे पोहोचण्याचं काम करणार का? तुम्ही आपल्या लोकांना तिथे पोहोचण्याचं काम करत नाही. हालाकी हा अधिकार कोणाला दिलाय? बाबासाहेबांनी तो तुम्हाला दिलाय. मग जे लोक घटनेच्या म्हणजे तिथे घेऊन जातात ते जर घटनेच्या नुसार काम करत असतील जर ते तुमच्यासाठी काम करत नसतील तर त्यांना तिथून नुकसान मारण्याचा उपाय दिलाय की बाबासाहेब आंबेडकरांनी? का दिलाय? कोणत्या बाजूला दिलाय? मतदान दिलाय. अजून काय दिलाय? 5-5 वर्षांची निवडणूक होतात. आता ही निवडणूक 5 वर्षांवर आहे. तर जर तुमच्यासाठी जर कोणी काम करत असेल तर 5 वर्षानंतर त्याला बदलण्याचा अधिकार त्याला उठून फेकण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे नाही? मग आता 5 वर्ष झाली आहे तुम्ही मतदान करणार आहात त्यावेळी तुम्ही काय करणार आहात नाही गोष्टी? तर हा अधिकार सुद्धा म्हणजे बाबासाहेबांकडे तुम्हाला एवढं पॉवरफुल केलेला आहे तरी सुद्धा तुम्ही त्याचा बरोबर वापर करत नाही. बाबासाहेबांकडे म्हटलेलं आहे काय बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की इट इज नॉट क्या बोलते जो है गुड टू बी इलेक्टर्स म्हणजे नेहमी निवडून देणारे बंद असले पाहिजे नाही तुम्ही. बाबासाहेबांनी ते इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे ते असं म्हणतात वाचून सांगतो ते इट इज नॉट इनफ टू बी इलेक्टर्स ओनली. इट इज नेसेसरी टू बी लॉ मेकर्स. लॉ मेकर्स म्हणजे कोण? मी सांगितलं तुम्हाला कोण लॉ मेकर म्हणजे संसदेमध्ये बघतात ते लोक लॉ मेकर असतात. इट इज नेसेसरी टू बी लॉ मेकर्स अदरवाइज दोज who can be lawmakers will be master of those who can only be electors. बाबासाहेब बोलले तुम्हाला समज आहे की तुम्हाला केवळ जे आहे इलेक्टर बनून वोटर बनणे उपयोगाचं नाही आहे. तर तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही ह्या देशाचे लॉ मेकर बनले पाहिजे. आणि जर तुम्ही या देशाचे लॉ मेकर बनले नाही तर काय होईल? तर तुम्ही त्या लोकांचे गुलाम बनून राहाल ज्या लोकांना तुम्ही तिथे इलेक्ट करून दिले. तर बाबासाहेब म्हणाले की ह्या ज्या 3 संस्था ज्या आहेत ह्या तुम्ही हस्तगत करा. तुम्ही लॉ मेकर बना. आणि आपण काय करतो? आपण
दुसऱ्यांना लाभले म्हणून. आता असं का होत आहे? 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगतो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण ती फार महत्वाची गोष्ट आहे. बाबासाहेब असं म्हणतात की जसं रेल्वे असं म्हणाले तर लांब एकर बनण्याचा जो मार्ग होऊन जातो तो लांब एकर बनण्याचा मार्ग होऊन जातो. जर तुम्हाला देशातून लांब एकर बनायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे? पॉलिटिक्स करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? पॉलिटिक्स करायला पाहिजे. मग पॉलिटिक्स बाबासाहेब आंबेडकर स्वतः तत्व सांगतो की लांब एकर बनला पाहिजे. आणि लांब एकर तुम्हाला बनता का राष्ट्र कुठल्या काय पॉलिटिक्स जात आहे. आणि आपले लोक काय म्हणतात तरी बाबा तुम्ही या सार्वजनिक प्रोग्राम मध्ये येतात बाबासाहेब जर तुम्ही लावा पॉलिटिक्स बोलू नका. मग काय पॉलिटिक्स आपण बोलला पाहिजे का? आपण पॉलिटिक्स करायला पाहिजे का? करायला पाहिजे. मग आपलं पॉलिटिक्स काय करायला पाहिजे? काय पॉलिटिक्स करायला पाहिजे? आपण पॉलिटिक्स का आपण यशस्वी होत आहे? पॉलिटिक्स आपण करतो, आपण समाज करत आहे का आपण यशस्वी होत आहोत? तर आपण का यशस्वी होत आहोत याचं सुद्धा कारण जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की लेनिन असं म्हणतात की ही जी भारताची राज्यघटना आहे हा सामाजिक क्रांतीचा दस्तावेज आहे. हा सामाजिक क्रांतीचा डॉक्युमेंट आहे. ठीक आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी याचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की भारतातल्या अनेक म्हणजे जगामधील अनेक देशांमध्ये क्रांती झालेली आहे. अनेक देशांमध्ये क्रांती झालेली आहे. परंतु भारतामध्ये अजूनही क्रांती झालेली नाही. तर त्यांनी लोकांना प्रश्न विचारलेला आहे की भारतामध्ये अजूनही क्रांती का झाली नाही. तर याचं उत्तर देताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भारतामध्ये क्रांती झाली नाही, राजकीय क्रांती झाली नाही, जगातल्या इतर देशांमध्ये क्रांती झाली. कारण जे आहे जगामध्ये जो रुलिंग क्लास होता म्हणजे प्रत्येक देशामध्ये 2च क्लास असतात, 2च वर्ग असतात. एक तर असतो रुलिंग क्लास आणि दुसरा असतो रूल्ड क्लास. ठीक आहे. रुलिंग क्लास म्हणजे कोण? जे लोक राज्य करतात. आणि रूल्ड क्लास म्हणजे कोण? ज्यांच्यावर ते राज्य करतात. ठीक आहे. तर प्रत्येक देशामध्ये 2 वर्ग असतात. आणि बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की भारतामध्ये सुद्धा 2च वर्ग आहेत. एक आहे रुलिंग क्लास आणि दुसरा आहे रूल्ड क्लास. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉट काँग्रेस अँड गांधी अँड हॅव डन टू अस म्हणजे बाबासाहेब आंबेडकर केवळ एवढं म्हणून थांबले नाही की रुलिंग क्लास आणि रूल्ड क्लास असतात प्रत्येक देशामध्ये एवढं थांबलेलं नाही. तर भारतामध्ये रुलिंग क्लास आणि रूल्ड क्लास कोण आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अस. तर ते असं म्हणतात की भारतामध्ये जो रूल्ड क्लास आहे तो कोण आहे? ह्या देशाचा जो शूद्र आणि अतिशूद्र ह्या लोकांचा जो वर्ग आहे तो वर्ग जो आहे तो ह्या देशाचा रूल्ड क्लास आहे. हा म्हणजे तो ह्या देशाचा शासित वर्ग आहे. आणि रुलिंग क्लास कोण आहे? तर ते म्हणतात की ब्राह्मण बनिया आणि ह्या ज्या तत्सम जाती आहेत ह्या देशाच्या रुलिंग क्लास म्हणजे ह्या शासक जाती आहेत आणि ह्या ज्या जाती आहेत त्या शासक जाती आहेत. तर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जगामध्ये क्रांती झाली कारण जेव्हा जेव्हा त्या देशातील रुलिंग क्लासनी रूल क्लासवर अन्याय अत्याचार केले त्यावेळी जो आहे त्या देशातील रुलिंग क्लास जो आहे रूल क्लास जो आहे तो एकत्र झाला आहे. आणि त्यांनी जो आहे रुलिंग क्लासच्या विरुद्ध बगावत केली आहे. त्यांनी विद्रोह केला आहे आणि त्यांनी जे आहे रुलिंग क्लासला जे आहे उद्धवून टाकलेला आहे. त्यांनी त्याला प्रदेशित केलेला आहे. ठीक आहे. परंतु भारतामध्ये ते घडलं नाही असं का कारण सांगतात ते? कारण की भारतामध्ये हे अजूनपर्यंत घडू शकलं नाही. कारण की याचं कारण ते असं सांगतात की ह्या देशातल्या रुलिंग क्लासने रूल क्लासला जे आहे ते डिवाइड करून ठेवलेलं आहे. म्हणजे जगामध्ये फक्त 2 वर्ग आहेत. त्याप्रमाणे जगातला रुलिंग क्लास एक होता त्याप्रमाणे तिथला रूल क्लास एक होता. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा रुलिंग क्लास त्याच्या अन्याय केला तेव्हा रूल जो क्लास होता तो एकत्र झाला आणि त्या एकत्र झाल्यानंतर जी शक्तीची निर्माण केली त्याच्यामध्ये त्याला उदाहरण नव्हतं. परंतु भारतामध्ये कधीही रुलिंग क्लास रूल क्लासला जे आहे एकत्र करणं शक्य झालं नाही आहे. कारण की भारतामध्ये जे रुलिंग क्लास आहे त्यांनी अशी व्यवस्था बनवलेली आहे ज्या व्यवस्था जी आहे त्यांना रुलिंग क्लास म्हणजे रुलिंग क्लासला जो शासित वर्ग आहे त्यांना एकत्र करण्यापासून रोखत आहे. त्यांना एकत्र होऊ देत नाही. मग जर तुम्हाला ह्या देशामध्ये
क्रांती घेऊन आणायची असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? जी व्यवस्था ह्या देशातील रुलिंग क्लासनी तुमच्यावर राज्य करण्यासाठी बनवून ठेवलेली आहे, कोणती व्यवस्था बनवलेली आहे? जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था. तर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जर तुम्हाला ह्या देशातली शासनकर्ती जमात बनायचं असेल तर ही जी व्यवस्था आहे हे उलटवून टाकायची आहे, तुम्हाला उलटवून टाकली पाहिजे. आणि आपल्या मूल निवासी बहुजन समाजाला आपण शूद्र वर्ग, त्यांच्या पॉलिटिक्स काय आहे, त्यांचं राजकारण काय आहे? त्यांचं राजकारण हेच आहे की ह्या लोकांना एकत्रित करणे, लोक जे 6000 जातीमध्ये ज्या विभागले गेलेले आहेत, ह्या देशातल्या रुलिंग क्लासनी त्यांना विभागून ठेवलेलं आहे, त्यांना एकत्र करणं हे जे आहे आपलं पॉलिटिक्स आहे. आता हे पॉलिटिक्स जे आहे बाबासाहेब जे स्वतःला म्हणतात की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, ती एक गोष्ट करत आहेत का? मग आपण कोणत्या प्रकारचे अनुयायी आहोत? आपण खरे अनुयायी आहोत का बाबासाहेबांचे? आपण अनुयायी नाही. मग हे मोठी मोठी जयंती तुम्ही साजरी करता, जर तुम्ही हे करत असाल तर काय फायदा आहे का? तर हे तुम्हाला काम करणार पाहिजे. जोपर्यंत तुम्ही हे काम करणार नाही तोपर्यंत तुम्ही पॉलिटिक्स मध्ये सक्सेस होऊ शकणार नाही. आणि पॉलिटिक्स मध्ये जर तुम्ही सक्सेस झाले नाही तर तुम्ही हे जे 3 यंत्रणा जे आहे त्याच्यावर तुम्ही आपला जे आहे कब्जा जमवू शकणार नाही. आणि जर तुम्ही कब्जा जमवू शकणार नाही तर तुमचे हक्काने अधिकार तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. मग तुम्ही त्यासाठी काही पण करा, तुमचे जे हक्काने अधिकार जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि म्हणून तुमची जी प्रायोरिटी असली पाहिजे ती कशासाठी असली पाहिजे की हे जे जो रूल क्लास आहे त्याचा शूद्र अतिशूद्र SC ST OBC यांना एकत्र करणे. आणि त्याच्यासाठी सुद्धा जे आहे हे जे बाबासाहेबांची संयुक्त जयंती साजरी करा म्हणतो त्याचा जो उद्देश हाच आहे. या एवढा मोठा उद्देश आहे की याच्यातून जे आहे ते होऊ शकते. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात घेतली पाहिजे. शेवटी फक्त एकच मी सांगतो, कारण की राकेश साहेबांनी मला विचारलं होतं की बाबा हे जे आमचे कार्यकर्ते जे आहेत ते नवीन कार्यकर्ते आहेत, ते नव्या विलेज साजरी करत आहेत आणि ते फार धडाडीचे कार्यकर्ते आहेत, ते उत्साही कार्यकर्ते आहेत आणि ते इमानदार सुद्धा आहेत समाजामध्ये. आता इमानदारीचे जे आहे ते नंतर सिद्ध होईल, परंतु मी असं मानतो की ते धडाडीचे आणि उत्साही कार्यकर्ते आहेत. ठीक आहे. तर त्यांना पण त्यांच्याकडे जे आहे ते अभिमान कमी आहे. त्यांना समाजासाठी काय करायचे आहे तर तुम्ही त्यांना काहीतरी सांगा. तुमच्याकडे तुम्ही एवढ्या दिवसापासून समाज जीवनामध्ये काम करता, तुमच्याकडे जेवढा अनुभव आहे तर त्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून त्यांना काहीतरी सांगा. तर मी फक्त 2 मिनिटात 2 गोष्टी त्यांना सांगतो. एक तर जेव्हा तुम्ही सामाजिक काम करता तेव्हा तुमच्या मध्ये आपल्या पूर्वजांचा जो उद्देश होता, बाबासाहेब आंबेडकरांचा जो उद्देश होता, बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशासाठी ज्या ऑब्जेक्टिव्हसाठी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे, आपलं जीवन सॅक्रिफाईस केलेलं आहे, त्या ऑब्जेक्टिव्ह बद्दल तुम्हाला स्पष्टता हवी आहे. त्या ऑब्जेक्टिव्ह बद्दल तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे. तो ऑब्जेक्टिव्ह नेमका काम आहे का, काय काम आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही हे करायला पाहिजे की ज्या वेळेस तुम्ही एखादा प्रोग्राम आखता तर तो प्रोग्राम त्या ऑब्जेक्टिव्हशी सुसंगत आहे किंवा नाही आहे. तो प्रोग्राम त्या ऑब्जेक्टिव्ह पर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे की नाही. ह्या 2 गोष्टी ज्या आहेत तुम्ही ज्या सामाजिक काम करताना लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश काय होता आणि तुम्ही जे काम करत आहात तो काम जे आहे ते कार्य करत आहात, ते कार्य जे आहे ते तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्हच्या अनुरूप आहे की प्रतिरूप आहे. ते ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला त्या ऑब्जेक्टिव्ह पर्यंत घेऊन जाणार आहे की नाही घेऊन जाणार आहे. ह्या 2 गोष्टी लक्षात तुम्ही ज्या सामाजिक जीवनामध्ये काम केलं पाहिजे. मला तुम्हाला या निमित्ताने एवढा संदेश द्यायचा होता. मी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. इनफॅक्ट वेळ झाला, मी ऑलमोस्ट डबल वेळ घेतलेला आहे तुमचा. तुम्हाला भूक लागलेली आहे तरी सुद्धा मी माझं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. त्याबद्दल तुमच्या पेशन्सचे मी दाद देतो आणि तुम्ही तो पेशन्स दाखवल्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्यामुळे तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. सुंदर असं मार्गदर्शन. हा संविधान महत्वाचा आहे, चांगले आपण पटवून दिलं आपल्या
मार्गदर्शनामध्ये ज्यांनी आपल्याला इथे आरोग्य शिबिर कॅम्प दिलाय ते इंडियन हॉस्पिटल सिव्हिलचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रतीक सूर्यवंशी साहेब इथे आलेले आहेत. त्यांचा आपण आभार सूर्यदर्शन वैद्य यांना करतो की आपण मंचावरती यायचं त्यांचा आपण आभार मानायचे असून प्रतीक सूर्यवंशी साहेब यांचा मी आभार मानतो. इंडियन हॉस्पिटलचे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत, त्यांनी आपल्याला हे आरोग्य शिबिर आयोजित करून दिलं त्याबद्दल त्यांच्या सर्व टीमचं आणि त्यांचं सुद्धा आम्ही आंबेडकरी युवा समितीच्या वतीने सर्व टीम डॉक्टर टीम आणि नर्स स्टाफ सर्वांना आपण यायचं आहे. त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आंबेडकरी युवा समितीच्या वतीने या आंबेडकर उत्सव जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण जो काही आपल्या आरोग्य शिबिरामध्ये उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही सच्चा ऋणी आहोत. यानंतर त्यांच्या गोड आवाजाने या कार्यक्रमाची जी काही सुरुवात आहे चालू आहे त्या आमच्या या सूत्रसंचालिका बोरसे मॅडम यांचं स्वागत सुद्धा आपण सन्मान आपण आभार मानणार. प्रियंका भोसले यांना विनंती करू मंचावरती यायचे. प्रियंका भोसले आहे का? प्रियंका भोसले इथे नाही आहेत का? धन्यवाद मॅडम. यावरती आपण आपल्या हस्ते सुंदर असा गोड आवाज ज्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात आहे ते बोरसे मॅडम यांचं दरवेळ मॅडम यांच्या हस्ते आपण त्यांचे स्मृतिचिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक असलेल्या पुष्प देऊन आपण त्यांचा इथे सन्मान करतो. यानंतर आंबेडकरी युवा समितीचे अध्यक्ष माननीय श्री स्वप्नील गायकवाड साहेब आपले विचार व्यक्त करतात. माननीय श्री स्वप्नील गायकवाड. सर्वांना जय भीम. मला माहिती आहे उशीर झालाय सर्वांना आणि प्रचंड ऊन पण लागतंय. तर मी या ठिकाणी फक्त या गोष्टींसाठी आलोय की आंबेडकर युवा समितीच्या माध्यमातून आपण ज्या काही कार्यक्रमाचे आपण करतोय प्रत्येक वेळेला त्या कार्यक्रमामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं की संयुक्त पद्धतीने जयंती करता यावी यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतोय. त्यासोबत सिंधीमध्ये देखील एकच जयंती व्हावी, सर्व मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी. सर्व रहिवाशांनी नागरिकांनी या ठिकाणी येऊन त्या जयंतीचा आनंद घ्यावा आणि ती जयंती विचारांची असावी बाबासाहेबांची असं मला तरी वाटतं. त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोतच. त्याचप्रमाणे आंबेडकर युवा समिती आणि पाटलीपुत्र पुतळे विहार यांच्या वतीने आपण सिंधीमध्ये नवीन पुतळे विहाराचा एक पाया भरणी आपण चालू केली आहे. त्या संदर्भातील पत्रक मला आपल्या सगळ्यांना भेटले असतीलच विहाराच्या बाबतीमध्ये. आणि विहाराच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं की पुढे जाऊन सव्वीस याच्यामध्ये आपल्याला बोलतीलच की विहाराच्या संदर्भाच्यासाठी. आणि आंबेडकर युवा समितीच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना ही एकच गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीने समिती जेव्हा आपण स्थापन करतो तेव्हा एकच विचार पहिल्यांदा मनामध्ये आपला आला होता की आपल्या समाजासाठी काहीतरी काम करायचं. समाजामध्ये जे काही वंचित घटक असतील ज्याच्यामध्ये जे आर्थिक अक्षमतेचे गट असतील त्याच्यानंतर शैक्षणिक दृष्ट्या जे काही अक्षमतेचे गट असतील त्यांच्यासाठी आपल्याला कार्य करायचं म्हणून आपण सर्वजण युवा या ठिकाणी एकत्र आलो आहोत. युवा म्हणजे जी काही मुलं तरुण आहेत अशी नाही, जी अशी काही व्यक्ती जे विचारणे देखील तरुण आहेत, आजही बाबासाहेबांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घेऊन समाजाचं कार्य करण्यासाठी आज तत्परतेने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये पवार सर झाले, देशवाली भांडव काका असे असंख्य लोक आहेत जे समितीच्या माध्यमातून समाज कार्य करण्यासाठी आम्हाला पाठिंबा नेहमी देत असतात. अशा
ठीक आहे मॅडम, मला असं वाटतं की जास्त काय सध्या बोलायची गरज नाही, प्रचंड ऊन पण खूप वाटते. तर आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण असा कार्यक्रम उद्या संपला असं नाही केलं. शेवटचा गोड आभाराचा कार्यक्रम असतो, पण त्यावर एक सूचना आहे. 2 मिनिटात कार्यक्रम संपेल. सर्वप्रथम महिला आणि लहान मुलं जेवायला जातील, काउंटर कमी असल्यामुळे, आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर मग पुरुष जेवायला जातील. त्या अगोदर माननीय श्री